मंडळी, टेन्शनच्या स्पीड ब्रेकरवर मनोरंजनाच्या उड्डाण पुलाचा सुहास्य मार्ग घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाच्या हायवेवर मनोरंजनाचे सगळे निकष पाळून तुम्हाला हसवायला सज्ज आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं जंगी स्वागत आहे. त्यांना कौतुकाचा ग्रीन सिग्नल देण्यासाठी उपस्थित आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सईद आमणकर. खट्याळ, मुश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज इथे एका कलाकाराला मिळाला आहे एक इंग्लिश सिनेमा. चला बघूया त्याला आज या शूटिंग दरम्यान काय काय अनुभव येत आहेत ते. त्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना. Hello, Mr. Prasad. Hi. I observed you have reduced a lot of weight these days. Oh. Looking quite younger, brighter. Keep it up, dude. Keep it up. Yeah. Oh, you stunning beauty. You gorgeous diva. I skip my heartbeat whenever I see you. Actually, I always check you out from corner of my eye. Yeah, it's true. And Praju, Yeah. you know Praju, you can reduce the population of our country. Ask me how? How? With your killing smile. Kill everyone. Especially that upper row. You stale comedians. Doing same thing again and again, laughing and clapping. But I am out of it. I am out of it. Because I got a Hollywood film as a lead. Woo! Congrats. त्यांना म्हणून इंग्लिश बोलतोय मी. भिंती समोर इंग्लिश एवढी प्रॅक्टिस केली तरी माती खाल्ली मी. म्हणजे त्या भिंतीला तडे गेले हो. म्हणजे मागे काय झालं, काही स्किट आहे ना एवढे दणक्यात झाले ना माझ्या. मला असं वाटलं अरे बापरे एवढं भारी काम करतो का बुवा मी. पण मागच्या वेळेला कॉर्पोरेटच्या स्किट झालं आणि असं काही दणक्यात पडलं ना ते डायरेक्ट लेवलला आलो मी. म्हटलं हे मी आहे तिथेचे. म्हणजे उडण्यासाठी असे पंख फडफडवले होते पण ते कॉर्पोरेटचं स्किट झालं आणि मी डायरेक्ट जमिनीवर. पण हरकत नाही असो. तर मला ते कास्टिंग डिरेक्टर आहेत ना चुकेश गाबरा त्यांचा फोन आला हो. असा गाबरा गुबरा जीव झाला ना माझा. म्हटलं हा गाबराजी. ते म्हणाले भारतात आहे ना इंग्लिश पिक्चरचा शूटिंग होणार आहे म्हणे आणि त्यासाठी रायटर डिरेक्टर येत आहे डॅनियल आणि गॅब्रियल. हो आणि त्यांना हिरो म्हणून तू पाहिजे म्हणे. म्हटलं नाही हो मी कुठे हिरो एवढं कुठे आपलं. नाही तूच पाहिजे. म्हटलं हो. डायरेक्ट 50,000 माझ्या अकाउंटला. And this is the first day of my shoot. Woo. Somebody said it rightly. Dream it, believe it, achieve it. And here I am. Hey! Hello everyone. Good morning. Good morning all of you. Good morning. Everybody good morning. Good morning. आयलं रे बाला काही झालं. ही सुरुवात आहे. ए या आयलो Excuse me, gentlemen. Yes? Actually, I'm Shamsundar Rajput, pride of Khandesh. I want to know who is director and writer. Hi. I'm director Daniel More. काही समजले? Daniel More. मिनी रायटर गॅब्रियल. म्हणजे तुम्ही रायटर आहे Yes. आणि तुम्ही डायरेक्टर Yeah. Daniel आहे. Daniel. तुम्ही मराठी आहे का? अरे बापरे मला सांगितलं इंग्लिश पिक्चर आहे. मला वाटलं हॉलिवूडचा पिक्चर आहे काय बुवा. वसर्या हा? नेपोटिझम फक्त
बॉलिवूड मध्ये नसतं हा. आणि इंग्लिश फक्त हॉलिवूड मध्ये नसतं. बापरे अंडरस्टँड? माय गॉड व्हेरी नाईस वर्ड फॅन्टास्टिक वर्ड I know nepotism is remember it is a fertilizer. I love you. Gabriel, I love you. I love you. थँक्यू. सोनखत नाही नाही हरकत नाही सर मला फिल्म मिळाली तेच फार आहे ऍक्च्युली सर आय एम डिरेक्टर ऍक्टर सर काय सांगतो एनी प्रॉब्लेम? नो सर तुम जिधर बोले उधर शोले सर पण सर स्क्रिप्ट मिळाली तर बरं होईल वय वासाठी एवढी काय काय करू आधी हिरोईनची ओळख करून घेशील का नाही बे? अरे बापरे हा, मग? मला हिरोईन आहे बेचारी मला हिरोला हिरोईन नसणार काय रे? नाही असते हिरोला हिरोईन असते पामेला येस माय गॉड कम इन कमी. अरे पामेला ये पामेला शूटिंग सुरू करायचं लगेच सुरू करू हा हिरो आहे का हा, हिरो ध्यान करणार मी नका बे, लांबून लांब. एवढी ओळख पाहिजे झाली त्याला शूटिंग सुरू करूया. पामेला इकडे इकडे चल बन्नी कोण बने अरे तू आपला दीपाली दीपाली अरे तू आपला कॅमेरामॅन बसाऱ्या अरे डीओपी असतं नाव सर ते दीपाली काय एक कधीपासून जाईल मला कोण बोललंच नाही. हे डीओपी म्हणतात हॅलो सर हा. सर डीओपी बरं सगळं रेडी आहे सगळं तुझ्या यस सर मी रेडी आहे सर तू एक काम कर त्याला स्क्रिप्ट समजा मी बाकी बघू. हॅरी हा सर म्हणजे स्क्रिप्ट घेऊन ये. आणायली सर आणायली ही सर ही घ्या सर ओके रेडी हा. तू हिरो आहेस हा आहे म्हणजे आहे आता तू हिरो आहे तू इकडे बसारे फटफट बसते इकडे उभा राहा. हे सिच्युएशन काय इकडे थांबू का हा तू फटफटीच्या इकडे थांबाय बरं हा ऐक नाही आता हिरोईन येणार आहे हॅरी सर हा सर पोझिशन हिता सर हा अरे हे एवढे चिकट ना लांबून लांबून हिरो हिता पामेल थोडे लक्ष इकडे पण नाव नाही टेन्शन घेऊ नको तू खा आपण काही टेन्शन नाही थोडं स्क्रिप्ट कर लक्षात सर ओके हा तिलाच उभं करा ना सर हिरोईन आहे ती इंग्लिश पिक्चरची तिला नाही उभी करणार डोंट टीच मी सॉरी सर सनकन येईल सॉरी सर सॉरी हिरोईनची पोझिशन दे ना बचारे हा सर हिता आता डायलॉग सांगतो म्हणजे तुला रोमॅन्टिक सीन आहे बाला बरं याच्यामध्ये म्हणजे फुल रोमॅन्टिक सीन आहे असं. हा पण लांबूनच लांबून हा तू इकडे उभा असणार हा. हिरोईन तिकडे असणार ती तू बोलायचं इकडून हा ब्रदर इन लॉ गेस्ट ऑफ ब्रदर इन लॉ ब्रदर इन लॉ गेस्ट ऑफ ब्रदर इन लॉ असे बोलायचं ब्रदर इन ते. लॉ मेवणे ब्रदर इन लॉ मेवणे मेवण्यांचे पाहुणे मेवण्यांचे पाहुणे त्याचं ट्रान्सलेशन केलंय हे म्हाताऱ्या तुझ्याकडे पैसे पोचलेले आहेत का हो, नाही पोचले, हे पोचले. सगळं तुला आतून करायचंय आतून? कन्व्हिन्सिंग ने करायचंय हो किल्लर क्लिअर असतं ते किल्लर डोंट टच मी सनकन वाजवेल सॉरी सर चल हा. पुढचा डायलॉग काय पुढचा डायलॉग पामेला तू एक मिनिट बाजूला रे. बघ, तू इथं उभे असशील हा. आणि तू इथं आहे हा. हा? आणि तुझा डायलॉग आहे पामेला तू काय बोलतेस किडू यू आर किडू किडू या किडू यू आर किडू Yes. बच्चूचेस तू हे ना ते काय फालतूपणा आहे हा ओळखला अरे हे कोण नाही ओळखणार एक ते आता अंदाज येतोय सगळा नाही बरोबर गॅब्रियल मी काय म्हणतो ते किडूच्या ठिकाणी आपण चिल्ड्रन केलं ते नको थोडी डेप हालल अच्छा चिल्ड्रन केले मुले डेप हालल तुला माहितीये आपण सिनेमा असले तसले नाही करत नाही ते माहिती ना मला थॉटफुली करत वैत कशाचा डोंबल्याचा थॉट आहे याच्या हात हे बसाऱ्या फालतू असा कुठे इंग्लिश पिक्चर असतो का वचार्या पैसे तुला भेटलेत ना हो मिळाले भेटलेत ना मी सांगतो तेवढंच सीन करायचं करतो सगळे थॉट इमोशनली सगळे बाहेर काढायचं हो काढतो हे बरं काय कळलं तुम्हाला सगळं रेडी आहे हा तू रेडी आहे चल रेडी पोझिशन पोझिशन प्लीज ओके ओके रेडी रेडी रोलिंग कॅमेरा ऍक्शन हे काय केलं तुम्ही हे काय केलं नाही ते काय आहे ते परवा ना एका पिक्चरचं मी समीक्षेनं वाचलं होतं हा त्याच्यात काय लिहिलेलं होतं या पिक्चर मध्ये ना डायरेक्टर आणि रायटर दिसतच नाही मग आम्ही कसं दोघांनी ठरवली ना असं कॅमेरा समोर यायचा आणि ऍक्शन बोलायचं म्हणजे आम्ही पिक्चर मध्ये दिसू ना नाही ना सर अरे कुठे फसलो मी नाही. अरे म्हणजे
डायरेक्टर दिसला पाहिजे म्हणजे त्याचं कॉन्ट्रीब्युशन दिसलं पाहिजे त्याची शैली दिसली पाहिजे ना. शैला आता कशाला पाहिजे? ही असताना शैला कशाला पाहिजे? दोन हिरोईन नाही परवडणार ना म्हणा. शैला नाही शैली 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 स्टाईल स्टाईल. सरी आता रोडवर स्टाईल मी मारू इकडे. मी माटी खाली चुकलो चालू करा. हा चल चल, 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 चल. चल 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 क्लिअर क्लिअर रोल हा. रोलिंग कॅमेरा कॅट ऍक्शन. ब्रदर इन लॉ लांबून बसायला. गेस्ट ऑफ ब्रदर इन लॉ. पॅन पॅन पॅन. पॅन म्हटल्यावर पान आणलं. अरे लाज आहे हे. अरे मेलं पाहिजे रे आज मेलं पाहिजे रे. रोल रोलिंग कॅमेरा ऍक्शन. कट कट. काय डॅनियल तुला अक्कल आहे काय? काय झालं आता? हे डायरेक्टर कोण आहे? डायरेक्टर कोण मी आहे का ना? तू आहेस. मग मी ऍक्शन बोलणार का ना? अरे पण गॅब्रिएल तुला कळत कसं नाही बसाऱ्या? मी पण या सिनेमातला मेन माणूस आहे ना. पण रायटर आहे का नाही डॅनियल? पण तुझ्या लक्षात येत नाही डॅनियल फॉरवर्ड बोलून मी डायरेक्टर मी ऍक्शन बोलणार. गॅब्रिएल मला सांगू नकोस. मी सगळे लिहिले रायटिंग केले अरे मी- अरे गुच्चू अरे, 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 हा डॅनियल आहे, अरे डॅनियल. गॅब्रिएल नाहीये. अरे गुच्चू पठाना. अरे हा डॅनियल काय येडाय काय? अरे तू डॅनियल आहे त्याला कशाला म्हणतो रे दलिंदर? हो आणि तू गॅब्रिएल आहे ना त्याला का बरं गॅब्रिएल म्हणतोय? गॅब्रिएल गॅब्रिएल नाही तुझी ऍक्टिंग बघून लोक गॅब्रिएल बोलताय काही बरं? कानपर भरू नको मग. जास्त जास्त बोलू नका. मला नाही करायची ही film. येडाच काय? खड्ड्यात गेली ही फिल्म. ए गॅब्रिएल चल आम्ही नाही. ए तिला चल, बोललो जरा होतो. पैसे दे. तुला करायची? नको गॅब्रिएल करू. गॅब्रिएल तुला बोललो होतो बघ. काय? हा आपण तो हसेरचा श्यामराज टकलू त्याला घेऊया म्हणून. त्यालाच घेऊया आपण. ए, त्याला. अरे मीच येतो हे घे. गॅब्रिएल तोंडी कुठायची. अरे मग हा बरा होता. त्याच्यावर ए, ते चप्पल आहे. जोरदार टाळ्या. मस्त मस्त झाला परफॉर्मन्स. बघूया हा सर असे काय म्हणतायत. प्रसादा रंजक होता परफॉर्मन्स. एनर्जी सगळ्यांची चांगली होती खूप. श्याम्या तुझा अटेम्प्ट खूप उत्तम होता. तुझ्या अटेम्प्टसाठी टाळ्या. म्हणजे सुरुवातीला तू आलास तेव्हा आम्हाला कळतच नव्हतं की काय चाललंय नेमकं. इतकं तू भारावून टाकलं होतंस वातावरण. आणि नंतर तू असा पण मस्त दिसतोयस पण तो पण लुक कुठेतरी ट्राय करायला पाहिजेस तू. म्हणजे तो खूप सूट होत होता तुला. मस्त दिसत होतास. छान दिसत होतास. छान कॅरी केलंस. आणि रसिका चांगला होता अटेम्प्ट. एनर्जी वाईज सगळ्यांचं धमाल. मजा आली. मंडळी सेलिब्रिटी समीर चौघुले यांना आज झाली आहे एका गुन्ह्याखाली अटक. बघूया त्यामुळे त्यांच्यावर आज काय कारवाई होते ते. जी दाखवायला मंचावर येत आहेत नवा विनोदवीर ऋग्वेद फडके. कॉमेडीचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार. सातारचा विनोदी दारा रोहित माने आणि अर्थातच हास्य महारथी समीर चौघुले. झोपते साहेब झोपते झोपते साहेब झोपते. माकडा तुला मारतोय वरून तू खाली चोळतोय जो. साहेब ऐका साहेब आता कुठं चुळशील? इथे आता कुठं चुळशील? इथे चोळ, 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 चोळ. साहेब साहेब चोळ आता. साहेब ऐका ना माकडा आपल्याकडे मस्त. काय ऐकायचे? सर आपल्याकडे ऐकायचे? लायसन्स आहे गाडीचे पेपर आहेत सिग्नल पण आपण बोलणार नाही कशाला मारताय साहेब? चैन कुणी मारली? बाईच्या गाळ्यातली चैन कुणी मारली? तूच मारलीस का नाही? तुला 100 वेळा सांगितलंय त्या चौकात CCTV आहे. तिथं नाही तसलं काय करायचं. जरा सुधारा. पण नाही सुधारायचे. तिथंच तुम्हाला चोऱ्या करायची त्या. तिथंच चोऱ्या करायची त्या तुम्हाला. हा? उठ 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 उठ. एक मिनिट साहेब काय तुमचा प्रॉब्लेम काय? काय? चैन चोरी केली हा प्रॉब्लेम आहे हं. की CCTV समोर चैन चोरी केली हा प्रॉब्लेम आहे? म्हणजे आता तू माझी उलट तपासणी घेणार का? नाही साहेब. अरे आता तू मेला. आता तू मेला. आता तू कुणाला पण घेऊन ये. तू पोलिसांनी घेऊन ये. तू वाचतच नाही आता. साहेब तुम्ही आता तुला पोलीस आहे. मला सांगणार का तू? नाही, नाही. हा, मला साहेब हा, मला- ओ मला- साहेब मला सांगणार का तू? ओ साहेब मला सांगणार साहेब का? हा, बेन्या? तू ग- साहेब हा, बोला. बघितलं का कोणाला पकडून आणलंय? हमरे का तुमरे का?
ओय, शपथ हॅलो नमस्कार. शपथ लगा खरं खरं आहे ती का हा, मग? लगा मग सर नमस्कार सर नमस्कार, नमस्कार. मला म्हणजे सुचना झालं काय म्हणजे कसं हे नमस्कार नमस्कार बघितलं का बघितलं का कोण आलंय हो, सर मी आलोय त्याला का मारताय सर? नमस्कार नमस्कार अरे बसाय द्या सर बसाय द्या मग कोण आलंय अरे नाही नाही सर ही तुमची खुर्ची आहे सर, मला नको, खरंच नको नाही, नाही, ही तुमची खुर्ची आहे सर. नाही हो तुमच्यासाठी काय पण हो अरे सर. सगळं तुमचं बस. अख्खं पोलीस स्टेशन तुमचं हा अरे सर चहा सांगितलं का सांगितलं. चहा खायला सांगा काहीतरी पाणी घ्या. नाव साहेब, पाणी घ्या, नाही नाही it's पाणी okay, घ्या sir. साहेब हो, thank you. घ्या घ्या निवांत बसा काय टेन्शन नाही टिकून बसा काय तुझं काय कोण आहे? परत एकदा बोल ए कोण आहे? कोण आहेत? हा? दी ग्रेट समीर चौगुले, हास्य महामाती. अयो, साहेब सॉरी अहो हास्य महारथी आहे ते. फडकी लाज वाटली पाहिजे लगा आबरू काढू नका की बसा तिथं सॉरी सॉरी. हास्य महारथी होय. समीर चौगुले Thank you, sir, thank you. लगा लगा भारीच वाटलंय मला ह्यांना कशाला घेऊन आला तू हो दारू पिताना पकडले त्यांना, ड्रंक अँड ड्राईव्ह करत होते. नाही नाही सर काहीतरी गोंधळ झालेला आहे. नाही नाही, साहेब तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत होता नाही नाही तसं नाही आहे सर, गैरसमज झालाय. लगा शोभतं का साहेब नाही, तुम्हाला बरोबर काय आहे. चालू आहे इथं लगा रोड सेफ्टीचा सप्ताह चालू आहे इथं होय, होय. हा आमच्या डिपार्टमेंटचे लगा मोठे मोठे अधिकारी आलेले आहे तिकडे हा काय चाललंय तुमचं शोभतंय का तुम्हाला नाही. सांगा बरं आमच्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत लगा ते जीव तोडून तुम्हाला सांगतायत की हेल्मेट घाला गाड्या चालवताना सीट बेल्ट लावा सिग्नल तोडू नका तरी पण लगा तुम्ही तीच करताय नाही sir, आणि तुम्ही तुला दारू पिऊन गाडी चालवताय होय. नाही 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 बोलू नका नाही सोबतच नाही हो तुम्हाला असं करू नये म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राने लगा तुमच्याकडे बघायचं आणि तुम्ही डुलत डुलत चालायचं अहो पण सर कसं वाटतं? अहो मी काहीच केलेलं नाही यातलं, माझं ऐका थोडं. नाही हो ना. का दादा का सेम टू सेम का नाही होय सर. त्या प्राजक्ता एकदम- मॅडम. सर मला दिसली प्राजक्ता दिसली तुमची. धन्यवाद मी दाढी असून दिसली सर, खुर्ची सकट सर दिसली मला खरंच. धन्यवाद, पण धन्यवाद. तसं सर माझं एवढंच फक्त म्हणणं ऐकू द्या, आल्यापासून मला काही बोलायला दिलं नाही, त्यांनी सुद्धा ऐकलेलं नाहीये सर. काहीतरी गैरसमज झालेला आहे. काय झालं काय झालंय की आमच्या एक ते काही जण सिंगापूरला जाऊन आले, तर त्यांनी ते वाईन चॉकलेट्स आणलेली होती, म्हणजे त्यात वाईन असते बघा. हा, ती chocolate तर ती वाईन चॉकलेट्स मला दिली, तर मी खाल्ली, म्हटलं अरे याच्यात वाईन आहे. हा तर मग पृथ्वी म्हणाला अरे इट्स फाईन. तर मला वाईन आणि फाईन तो विनोद आवडला म्हणून मग मी ते खाल्लं मी, आणि मग तो वाईन खाल्ले आणि ह्यानी मला पकडलं की अरे चल पकडले वाईन, इट इज वाईन ना, जस्ट झालोय एवढ्या ह्याच्यात एवढंच असतं ते. नाही तेवढं नाही नाही साहेब, अहो वास आला मला वास नाही का येत? नाही सर पण मशीन पण नव्हतं ना सर आपल्याकडे. मशीन कशाला पाहिजे? अरे एवढ्या वर्षाचा अनुभव आहे माझ्याकडं, मला सगळ्या डिपार्टमेंटचा वास येतो, यांचा येणार नाही होय? आणि यांनी कबूल केलं की नाही चॉकलेट मध्ये वाईन होती म्हणून कबूल केलं की पण नाही? सर हो, त्याचं पण- ऐका सर माझं आवाज बघा, चढवू नये, मोठे आहेत. हे हात जोडलेले आहेत मी माझं एवढंच तुम्हाला म्हणणं आहे, प्रमाण किती आहे त्याचं वाईनचं, हो की नाही? बरोबर आहे. हो की नाही? मी उद्या कप सिरप प्यायला आणि चल घरी, चल, असं केलं तर कसं चालेल मला सांगा. नाही नाही साहेब असं नाही हा, का किंवा जरा द्राक्ष जास्त खाल्ली ए पकड याला, असं नाही होत ना सर. मी काय गटागटा करून एवढं हे नाही ना संपवलं सर. माझा मुद्दा तो इट इज जस्ट वाईन सर. टीव्हीत बघ ती मस्त गे- अरे नाही सर, सर मी कधीच जेन्युन करताय तुम्ही लगा. सर मी जेन्युनली तुम्हाला सांगतोय, माझी खरंच काही चूक नाही, नाही, माफ कर. नाही, नाही. प्लीज अंडरस्टँड माय प्रॉब्लेम. होय, होय. इट बरं, इज बरं. जस्ट सगळे साहेब, हो, हे बघा. अरे ते जोक नाही सर करत आहे मी. नाही नाही नाही, साहेब 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 अहो मी एकदम पारावून गेलो तुम्हाला नाही, पण thank you. तुम्हाला लगा अक्कल आहे का काय आहे. एवढ्या मोठ्या माणसाला का तुम्ही इथं घेऊन आला Thank you. वेळ वाया Thank you, घालवला sir. त्यांचा. Thank you. मला नाही, आता टेन्शन रिलीज. नाही नाही, काय काळजी नाही. तुम्ही गेलात तरी चालते हो नाही नाही सर सर 2 मिनिटं बसा. होय होय. बरं बसाच तुम्ही होय. चहा पिऊन जावा हो, हो, बस, चहा बस. सांगितलं Yes, ना? yes. हा, बसा 2 मिनिटं बसा काय अहो सर मुद्दा मांडलाय त्यांना इथं. मुद्दाम म्हणजे हा म्हणजे अहो हास्य जत्रेत काम करतात ना ते. हा मग हा, मग तुमचं पर्सनल काम आहे ते सांगून टाका ना पटकन. ती वय नाही नको ती नको ते नका अहो, सांगा की नाही नको लगा एवढं मोठं मान सांगा हो. मला कसं तरी वाटतं लागा तुमच्या मनात आहे ना?
मनात आहे ना तुमच्या हा म्हणजे हाय हा, पण- मी सांगतो. ओ नको अहो, थांबा राहू द्या. चौगले Yes, yes. साहेब तुम्हाला सोडायला तयार आहे अरे थँक्यू व्हेरी मच साहेब अरे तुमच्यासाठी लॉट ऑफ हे म्हणजे पण त्यांचं तुमच्याकडे एक काम आहे. हा, सांगा ना काम सांगा ना सर काय काय काम आहे बोला बोला. हे म्हणजे अरे सर बोला ना सर मला हे कसं तरी ते वाटतं माझ्यासाठी जेवढं होईल मी सगळं करेन सर नाही प्लीज बोला नाही नाही साहेब हा, हा. ते हे म्हणजे तुमचं हे आहे ना काय? महाराष्ट्राच्या हास्य जत्रा मला माहिती आहे सर तुम्हाला लाईव्ह बघायला यायचंय नाही. कुटुंबाला घेऊन यायचंय काही नाही. प्रॉब्लेम नाही आहे सर आमच्याकडे सुनील डांगे आहे त्याला नाव फक्त सांगावं लागतं तोंड तो वाकडं करतो आपण दुर्लक्ष करायचं बाकी काही प्रॉब्लेम नाही सर यू विल एन्जॉय सर मी बोलतो सर नाही, नाही, ओके नाही, साहेब साहेब ते नाही ते शूटिंगला नाही यायचं मला मग ठीक आहे मग वेळ नसेल तर तुम्ही फोटो काढू शकता सई प्रसाद खूप चांगले आहेत स्वभावनी सर हो. आणि काय आणि हे बघितलं काय येणार नाही ते म्हणजे काय तसं हे येत म्हणजे नाही हेच आहेत म्हणजे. आणि नाही खूप चांगले आहेत आणि प्राजक्ता वगैरे खूप चांगले आहेत सर ते नक्की फोटो देतील sir. तसं नाही चौगुले तसं नाही हा मग वनिता वगैरेचे फोटो पाहिजेत का हाय वनिता आहे इशाडे आहे शेवाली परब आहे प्रियदर्शनी इंदलकर आहे ह्या जमा झाल्या की पीपी येतोच तिथून फोटो काढायला येतोच आणि त्याची आयडिया कशी आहे सर तो डायरेक्ट येत नाही आधी येतो वनिता ते आपल्या स्किटचं ओ सॉरी तुम्ही फोटो काढताय का आणि सर मग सर काय होतं गर्दी असते आणि मग त्यात पीपी बाहेरून बघतो गर्दी आणि तो जातो वने आपल्या स्किटचं ओ सॉरी तुम्ही फोटो काढताय का सर आता एवढं बोलल्यावर आपण म्हणतो चल चल तू पण ये आणि मग असे तो सर फोटो काढतो पण इश्यू नाही आहे सर मी बोलतो ते. नाही 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 पण ते फोटोचं नाही फोटोचं नाही फोटोचं नाही फोटोचं पण- नाहीये? पण तुम्ही आता ते हे बोलला सगळं हा. पण तुम्हाला खरं सांगू हा, हा, हा. का म्हणजे तुमची अख्खी टीम आहे की नाही हा. सगळे ऍक्टर लोकांची हा. त्याच्यात पृथ्वी कांबळे एक नंबर बरं का आपल्याला तेच लय आवडतोय नाही, बरोबर म्हणजे आहे. एकमेव परिपूर्ण ऍक्टर नाही बरोबर आहे मग आम्ही काय सर व्हॅनिटीतला एसी कमी जास्त करायला नाही आहोत ना म्हणजे just- कसं म्हणे नाही 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 सर अहो, मला साहेब, चौगुले साहेब नाही सर तसं- नाही नाही तसं- अहो तुम्ही ग्रेट आहे नाही आहे अहो तुम्ही ग्रेट तुम्ही वरच्या लेवलचे ते जरा नवीन पोरं म्हणजे भारी करतोय ते सर मुद्दा तो नाहीये पण काही प्रॉब्लेम नाही सर आय कॅन हेल्प यू आउट सर नाही नाही मला म्हणजे मेन हे सांगायचं म्हणजे हे अहो काय साहेब लट्टांबर लावून ठेवलंय हा. मी सांगतो हे बघा चौगुले आमचे साहेब लेखक आहेत हा, तो- तुमच्या हास्य जत्रेसाठी खूप मोठं स्किट लिहिलंय ते स्किट तुम्ही घेऊन टाका म्हणजे तुमचा काय तो टीआरपी फेअर पे नाही एक नंबरवर येतोय नाही तर नाव बदललं तर बघा काय सांगतोय मी तो स्किट लिहिला तुम्ही त्यांचं लिहितात त्यांचं तुम्हाला सुद्धा माहिती आहे त्या दिवशी आपण लॉकअप मध्ये होतो हा. आधीच आपण गम मध्ये होतो त्यात बाहेर साहेबांना कळा सुचले की जर आपण स्किट दिलं पाहिजे ते धनाधन कॉमेडी देत होते मग साहेब आहे आत माझ्या कपाळाला आला घाम हे- घाम आला कपाळाला घाम आला सर मला कळलं काहीच थोडं- problem. कपाळाला आला घाम तर माया बोलले ए आयक आयक म्हणजे आयक नाही आयक 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 हा हा ऐक आम्ही- ही साहेबांनी कॉमेडी ऐकवली ना अख्खा गम विसरून मी अख्खा पोलीस स्टेशन वर हसत लोळत होतो म्हणजे मी लोळतोय बाहेर आतून साहेब कॉमेडी ऐकवत आहेत एका पोहे माझी सोय नाही झाली मी साहेबांना बाहेर कधी लावून पळून गेलो माकडा का सर तुझ्यामुळे नोकरी गेली असती का माझी नोकरी गेली असती सस्पेंड झालो असतो मी सर पण हे खरं आहे सर नाही पण काय झालंय साहेब म्हणजे तुम्हाला खोटं नाही सांगणार ह्यो माझा पहिला प्रेक्षक आहे पहिला प्रेक्षक आहे म्हणजे ह्यानं एवढी दाद दिली की नाही मला माझा कॉन्फिडन्सच वाढला होली असा हे मानलं पाहिजे सर तुम्हाला खरं तर सांगू का मी आय एम सॉरी टू से तुम्ही रांगडे दिसताय एकदम रांगडं व्यक्तिमत्व आहे पण तुम्ही लेखक असाल यावर माझा खरंच विश्वास बसत नाही नाही, पण पण म्हणतात ना प्रत्येक वर्दीच्या मागे एक दर्दी कालावंत दडलेला आहे खरं सांगतो म्हणजे हे धन्यवाद. याची प्रचिती आज मला आली क्या बात आहे धन्यवाद. पण नाही, नेक्स्ट टाइम नक्की भेटू हा कधी वेळ असेल मग नंबर मी देऊन ठेवले हो, हो, आपण नक्की साहेब, भेटू हा काय? ओके. आता ऐकून टाका की आता कशाला नको आता नको नाही नको ते मोठे आहे मग हा, मला जायचं पण आहे ऍड शूट आहे मला जाऊ जाऊ साहेब तुम्ही काय नाही अहो थांबतील ते थांबा नाही, नाही, हे बघा, मला खरंच पटकन जायचं आहे. थांबा म्हटलं ना फडके थांब ते थांबायचं. हो ऐकू ऐकू कशाला फडके तुम्ही अहो ऐकू मला पण हे म्हणजे कपाळाला फुटला घाम होय होय हरकत नाही रिलॅक्स मला साहेब तुमच्याकडे जमणार नाही म्हणजे अरे नाही तसं काही हे नाहीये तुम्ही हे फोन कुठे गेला फोन म्हणजे ह्याच्यात वाचून दाखवा हो तुम्हाला हो हरकत नाही येस येस
घाबरू नका, रिलॅक्स व्हा. छान. नाही, थोडं- आम्ही सुद्धा आधी रॉच होतो, असं काही हे नाही म्हणजे. तुमच्या समोर हे करायचं म्हणजे नाही नाही प्लीज प्लीज जे काय तुम्ही बडबड हे करू ऐका. असं हे नाही. काय होतं येस. हे जे हे दोनच हे आहे ती पात्र. अच्छा, 2 पात्रांचं. दोन पात्र म्हणजे 2 पोरं म्हणजे हा Good. एक त्यातलं हे असते ती म्हणजे हे आपलं इन्स्पेक्टर असते ती एक आणि एक हे असते ते कैदी असतो कैदी. अडके थांबा ना जरा सुरू होऊ द्या ना माझं. पुढचं आठवलं म्हणून गबासा मला ही हा तर ही असतो एक इन्स्पेक्टर असतो एक ही कैदी असतो. मग इन्स्पेक्टर कैदीला घेऊन येतो आणि ही इन्स्पेक्टर कैदीला बोलतो बोल पट्टा पट्टा नाहीतर मग पट्ट्यानं मारीन तुला चट्टा चट्टा. चांगलं जमलं हे. बोल पट्टा पट्टा पट्ट्यानं चट्टा चट्टा असं एक. कसं वाटलं कसं वाटलं हे आहे मस्त मस्त आहे. इट इज अ गुड स्टार्ट म्हणजे सुरुवात भारी झाली इट्स अ गुड स्टार्ट. आता पुढे नाही हो पुढे ते पटकन पुढे होऊन जाईल. धिंगाणा म्हणजे लय धिंगाणा पुढे. 1-2 मिनिटात पटकन संप. मग काय होतं मग कैदी म्हणतो ही साहेब मला सोडा. हा हे झालं ना. हा कैदी म्हणतो साहेब मला सोडा. छान आहे, सर. मग हे म्हणते इन्स्पेक्टर म्हणतात कुठला साडा साधा सोडा का मसाला सोडा. मसाला सोडा. चल तिकडं हा चल वाजवीन एक. मग ही कैदी म्हणतो मला सोडा मग मसाला सोडा. मग ते म्हणतात की मग आम्हाला काय हे आम्हाला लिंबू सोडा. नाही नाही नाही, 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 लिंबू सोडा शेवटचं वाचलं. ती पंचलाईन होती आधी वाचली. सॉरी पहिली लिंबू सोडा ही पंचलाईन होती. शेवटचं हा, आहे. हरकत सॉरी नाही. सॉरी मी आता ऐकलं नाही असं. मला तुमच्या समोर जरा हे होते नाही म्हणजे. टेन्शन खरंच घेऊ नका. एकदम छान तुम्ही वाचताय. फक्त पुढच्या काही सेकंदात हे ऍड शूट. हा, आवडेल तुम्हाला म्हणजे बघा. हा मग ते म्हणतो की मला सोडा. मग हे म्हणतो मग आम्हाला काय गोटी सोडा आणि हवालदार तुम्हाला काय लिंबू सोडा. इथं जोक लिंबू सोडा मध्ये इथं कसं वाटलं कसं वाटलं. बरं एक हे नाही. वेगळं आहे जरा. हे खरंच वेगळं आहे. नेक्स्ट टाइम नाही, नाही, रिअली गुड. ह्याला एक ऑप्शन पण आहे माझ्याकडे. नाही हेच एवढं हिलेरियस आहे ना, ऑप्शनची गरज नाहीये. आपण ते पुढच्या वेळेला नेक्स्ट टाइम आपण वाचू. ऐका माझं. साहेब मेन सुरुवात पुढे होणार आहे गोष्ट. आताची सुरुवात झाली की नाही? पटकन समजा. हो, हा, लगेच shoot आहे ना तिकडे. लगेच हा. मग काय होतं कैदी बोलतो साहेब मला सोडा मी काय नाही केलं साहेब मी हाय निर्दोष. मग इन्स्पेक्टर बोलतात मग मी काय हाय खरगोश. कसं वाटलं साहेब निर्दोष खरगोश. तुम्हाला सांगतो पाठ 5ला सुटलं मला उठून लिहित बसलोय म्हणजे लय भारी सुचतं मला म्हणजे. कमाल आहे. कसं हे वाटलं? जर तुम्हाला 5ला सुचलं असेल ना तर हॅट्स ऑफ आहे. खरंच तुम्हाला हॅट्स ऑफ. नाही नाही साहेब खरंच ग्रेट आहात. तुमच्यासारखं नाही म्हणजे. ते पण ही पॅशन अशीच ठेवा. हा लिहित राहा. कळलं का? मी एवढंच तुम्हाला सांगतो. ओके नाही, नाही. आवड- मीटिंग यू सर. आणि तुम्ही जी मदत केलीत ना थँक्यू व्हेरी नाही, मच. नाही, नाही. चला येतो आवडलं सर ना भेटूया. तुम्हाला? येस येस आवडलं. खूप छान आवडलं आहे. ना. हो, थांबा. काय कुठं चाललात? ऍड शूट आहे. नाही 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 एक काम करा. यांना विनोद कळतो असं मला वाटत नाही. तुम्ही एक काम करा तुमच्या वरिष्ठांना पाठवा. म्हणजे कसं वरिष्ठांकडनं आदेश आला की हे नाही म्हणू शकणार नाही ना. एक मिनिट पाठवा. वरिष्ठांना पाठवा म्हणजे तुम्हाला म्हणायचं हे स्क्रिप्ट मी आमच्या गोस्वामी सरांना पाठवू? हा पाठवा. नाही नाही असं नाही होऊ शकत. प्रोटोकॉल असतात. आम्ही त्याला एकदम नाही पाठवू शकत. त्यामुळे खरंच नाही सांगतो मी. नाही मग आम्ही पण तुम्हाला सोडू नाही शकत. ठीक आहे मी प्रयत्न करू शकतो. मी पण मला माहित नाही म्हणजे पण माझा साहेबांचा नंबर आहे तुमच्या फोन मध्ये ना. हा, माझ्याकडे आहे. पाठवा साहेबांचा नंबर. पाठवा. माझा नंबर मी- तुमच्याकडे कसा गेला? पहिल्यांदा भेटलो. सगळं असतं अच्छा आमच्याकडे. ते लॉजिक नाहीच आहे. हे आले बघा बघा पाठवलं. हा मी आता ते तुमच्या फोनला पाठवतो टाकलंय. गोस्वामी सरांना. हा. हा पाठवले पण ते हे नाही करणार. रिप्लाय नाही करणार. कारण काहीही सुरू असलं की टिंग टिंग वाजलं की ते बघतात. एन्झायटी वाढते. हा. म्हणजे रिहर्सल सुरू असो काही असो टिंग टिंग म्हटलं की ते बघतात. पुढचं गेलं बोंबलत. समोरचं कितीही महत्वाचं असेल ते आधी बघतात. रिप्लाय नंतर करतात. अच्छा अच्छा. असं त्यांची ती पद्धत आहे. त्यामुळे लगेच ते रिप्लाय नाही करणार असं आहे. नाही, ते पण बघा. वाचलं वाचलं काय आला रिप्लाय आला. काय अरे बघा बापरे. बघा काय म्हणतात बघा. बघा काय म्हणतात. समीर 85 पानांची स्क्रिप्ट का पाठवलीस? 85 पानं?
ही स्क्रिप्ट तुम्ही 85 पानांची लिहिली आहे? नाही आता तुमच्या इतकं मोठं काय जमायचं नाही, जेवढं जमलं तेवढं थोडं. अहो हे खूप आहे. तुम्हाला सांगू का, जास्तीत जास्त 5 पानं लागतात फक्त आम्हाला. काय ही खूप जास्त. एवढी कशी लिहिली तुम्ही? नाही माझं काय होतंय म्हणजे मी फ्लो मध्ये लिहित गेलो की मग लिंक लागते मला, मग मी घुसतच जातो डायरेक्ट. पण पुढं लय भारी आहे, पुढं लय आवडलं. म्हणजे पुढचं तुम्हाला माहित नाही म्हणजे ती पुढे हे येतं की नक्षी पक्षीचं एक येतं, मग त्याच्यावर मग पुढे एक ती हेच काय होतं, हौशी गौशी. हौशी गौशीच आहे की नाही, त्याच्यावर एक वेगळी स्टोरी हौशी हे गौशी. 25 आहेत तुमचे. हा लय भारी. चांगलं आहे, पण मला वाटत नाहीये की सर काही हे करतील. मला नाही, आय एम रिअली व्हेरी सॉरी. बघा ना काहीतरी होतंय का, बघा ना. नाही सर, हे स्क्रिप्ट नाही आहे होऊ शकत. माझ्या बायकोची इच्छा आहे, खरंच बायकोची इच्छा. माझी बायको म्हणती आयुष्यात एकदा तरी तुम्हाला हास्य जत्रेच्या स्टेजवर बघायचंय, तुमचं नाव कानावर पडलं पाहिजे. खरंच, आयुष्य पण मी तुम्हाला सांगतो, बंट्या बाबल्याचा मी एन्काउंटर केलाय तुम्हाला सांगतो. अख्ख्या डिपार्टमेंटने उचलून घेतलं, मला पदक मिळालं होतं. बायकोला काय कौतुक नाही. बायको म्हणजे हास्य जत्रेत नाव आलं का, नाही आलं का नाही आलं का नाही. बायकोसाठी जरा फक्त बोलून बघा. नाही पण असं नाही होणार. तर हे करा की आपलं ते तुमचे वरिष्ठ कोण आहेत, हे सचिन गोस्वामी सर. त्यांना फोन लावा. नाही फोन तर नाही, मेसेज करू शकतो. असं नाही एकदम मी डायरेक्ट नाही करू शकत. मी बोलल्यावर होतंय सगळं. अहो, नाही तुम्ही- होणार. ऐका ना तुम्ही लावा. तेच लावत होतो. फडके असं हे करू नये. ऍक्च्युली रिप्लाय नाही करणार, कारण ते कसं आहे. एकदा बघा, प्रयत्न करू मग. मी करू शकतो. हे जो टाका स्पीकरवर टाका. स्पीकरवर Speaker वर टाकतो नाही, काही हरकत नाही. हॅलो. हॅलो समीर, हां बोल ना. हा सर, काय नाही, ते मगाशी स्क्रिप्ट पाठवली होती ना, त्याच्याबद्दल मला विचारायचं होतं. कसं काही वाटलं म्हणजे त्याचं काही. अरे किती फालतू स्क्रिप्ट आहे रे समीर, काय वाटेल ते कशाला पाठवतो यार. तू वाचत चल ना आधी. इथे काय अडचणी कमी आहेत का यार, तू असं काहीतरी पाठवत राहतो. तुझ्याकडनं ह्या अपेक्षा नाही आहेत यार. नाही बरोबर आहे सर. नमस्कार गोस्वामी सर. नमस्कार, कोण बोलतोय? PSI रोहित माने बोलतोय, MH ब्रांच. हां नमस्कार नमस्कार. ते स्क्रिप्ट पाठवलं होतं, मी लिहिलंय ते. अरे वा, वा वा वा. आवडलं म्हणते ना, आवडलं. छान लिहिलंय साहेब. छान आवडलं ना. हो ते सोडा आणि गोटी सोडा तर म्हणजे बापरे. फार हे ते छान आहे सर. धन्यवाद. ते म्हणजे करता येईल. ते थोडं जरा मोठं आहे. होय का? म्हणजे अगदी किरकोळ एडिट ते करायला लागेल. अगदी 81 पानं वगैरे किरकोळ एडिट केलं की होईल ते. 81 पानं एडिट करायला लागतील होय? हो हो. नाही पण आता हे आम्हाला कुठं जमणार आहे ते एडिटिंग आणि हे त्याचं कोण करायचं मग ते? नाही ते चौगुल आहे ना शेजारी समीर, त्याला सांग. चौगुले. नाही सांगा तेच नाही. समीर जरा ते बघ ना साहेब. सर एक मिनिट, मी हे काढतो, स्पीकर फोन म्हणून काढतोय सर. हो सर, माझं नाव कशाला घेतलं सर तुम्ही? फालतूपणा कशाला करतो मग? अरे हा? तुम्हाला किती वेळा सांगितलं यार, तुम्ही हे सगळे प्रॉब्लेम आमच्याकडे नका ढकलत जाऊ ना सर. मी तुम्ही तुमच्या लेवलला सांभाळत चला ना यार. कुठला तरी पिक्चर घेता, प्रोड्युसर आम्हाला फोन करतो डेटसाठी. त्यामुळे हेच धंदे काय यार सर, आम्हाला. कधीतरी दुसऱ्याचं पण ऐका. नाही नाही हे रॉंग आहे ते. हे प्रकार तुम्ही करत जाऊ नका. आता ते इन्स्पेक्टर तर तू माझ्या गळ्यात घालतोय. नाही सर, चुकून मी ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये अडकलोय. मी स्वतः नाही. नाही प्यायचे ना यार तुम्ही मग. अरे मी कुठे पितो सर? मी नाही पित. ऐका सर, मला एक काम करा सर, मी नाही येऊ शकत. आणि परवा शेड्यूल आहे ना सर, माझं आपलं शेड्यूल आहे. नाही ते तिकडचं आधी निस्तर नाही आलास तरी चालेल इकडे. सर नाही सर. अरे सर मला करायचंय शेड्यूल सर. अरे यार पण ते डिपार्टमेंटचं कोण झंझट गेले यार. तू कशाला हे करतो? अरे नाही. तू जातोस कशाला पोलीस स्टेशन? सर नाही, मला करायचंय सर. मला करायचंय, शेड्यूल करायचंय सर. हा माणूस माझं आयटम ऑफिशियली वापरायला लागला आता. बरं ठेवू पण बोलतोय, त्याचं पण कॅरेक्टर आहे, ते पण काय. फक्त केस पांढरे आहेत, हा मेंदू ना हिरवा आहे, तरुण. आवडले ना तसली, मला वाटलं होतं आवडणार. चला चौगुले तयारीला लागू आता. तेव्हा चला एक काम करा, ती लॉकर मधलं काही द्या सोडून, गादी बिदी टाका मस्त पैकी. चौगुले ना बसवा तिकडे, निवांत मध्ये करत बसायचं. काय लागलं काय खायला प्यायला बिनतास ऑर्डर करायची. इथं कोण काय बोलणार नाही तुम्हाला. चला या चला पडके जाऊ घेऊन. दारू पिऊ नका, वाईन चॉकलेट तर हात नका लावू. भन्नाट. अरे वा. असं स्किट झालं मस्त. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसादा. अप्रतिम, फार मजा आली. तुमच्या सगळ्यांचं तर कौतुकच, पण आज संधी आली आहे तर ती सोडता कामा नये असं मला वाटतं. आपण
बरेचदा बडेजाव मारत असतो की आपण कलाकार आहोत, आपलं शेड्यूल खूप टाईट असतं आणि आपण खूप काम करतो वगैरे. पण बऱ्याच पोलीस मित्रांशी गप्पा मारल्यानंतर मला बरेचदा असं वाटतं की आपण काहीच नाही आहोत. ज्या पद्धतीने पोलीस डिपार्टमेंट काम करत असतं 24 तास अहोरात्र, वारा ऊन पाऊस, कोविड, दंगल, मंत्री सोहळे, इव्हेंट, कशाचीही पर्वा न करता, कुटुंबाची पर्वा न करता, सामान्य माणसाच्या सुरक्षेसाठी अविरत झटणारं हे डिपार्टमेंट आज त्यांनी आपल्या इथे येऊन आपला सन्मान केला आहे, आपला बहुमान केला आहे आणि इतर ठिकाणी जाहीर करण्याची संधी मिळत नाही, आज मिळाली आहे, तर मला तुम्हाला सॅल्यूट करायचं आहे. येस. थँक्यू सो मच. खूप करता तुम्ही आमच्यासाठी, सगळ्याच सामान्य माणसांसाठी अविरत झटत असता आणि आज आमच्या निमित्ताने तुम्हाला हे 4 विरंगुळ्याचे क्षण मिळाले असतील तर तो आम्ही आमचा बहुमान समजतो. थँक्यू सो मच. खरं खरं. अप्रतिम, फार मजा आली, बहारदार. समय पृथ्वीची जी नक्कल तू केलीस ती लाजवाब आहे, अफलातून. मजा आली, मजा आली. ऋग्वेद, तुझं मनपूर्वक स्वागत या मंचावरती. तुझं हे पहिलं स्किट आहे आणि तुला गंमत म्हणून सांगतो, समीरच्या स्किटमध्ये जेव्हा कोणी नवीन ऍक्टर असतो तेव्हा या कपाळ पुटतो काम. तुझं नशीब आहे की पहिल्या स्किटमध्ये 3 अतरंगी कलाकारांबरोबर तुला संधी मिळाली आणि तू तुझी भूमिका चोख बजावलीस. फार मजा आली तुला बघताना. तुझ्या भविष्यासाठी भरपूर शुभेच्छा. अफलातून. आणि आता एकदा या मंचावरती, ते तिकडनं फक्त आवाज काढता वेगळे, हो 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 म्हणजे आम्हाला पण म्हणण्याची संधी मिळते. अरे वा, धन्यवाद. सही काय. हो, वा वा, सही. दर्जा परफॉर्मन्स होता समीर दादा. छोट्या छोट्या रिॲक्शन्स होत्या, पण तू त्या तुझ्या पद्धतीने इतक्या सुंदर सजवल्यास आणि आमच्यासमोर प्रेझेंट केल्यास आम्हाला फार मजा आली. सहज सुंदर परफॉर्मन्स. सावत्या कडक दिसतोयस वर्दीमध्ये आणि कडक काम केलंस आज. खूप मजा आली. थँक्यू. मॅन्डी, मी असं आज जाहीर करते की तू MHJचा रायझिंग स्टार आहेस आणि तुझा राईज बघताना आम्हाला तेवढंच समाधान वाटेल जेवढं ह्या सगळ्यांचा राईज बघताना आम्हाला वाटलेलं आहे. सो ऑल द बेस्ट. थँक्यू. ऋग्वेद, खूप खूप स्वागत या मंचावर. आज तुझी ईज, त्यातली झलक थोडीशी बघायला मिळाली. अजूनही पुढे चांगल्या चांगल्या गोष्टी अपेक्षित आहेत, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. फारच मजा आली आज. थँक्यू. वा 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 वा. मंडळी, आज आपल्या लाडक्या मोना डार्लिंगला भेटणार आहे एक पक्षी तज्ज्ञ. त्यामुळे बघूया आज इथे विनोदाची काय किलबिल होते ते. जी दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत अर्थातच निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. वा वा वा, फार आनंद होतोय. मला फार बरं वाटतंय. म्हणजे असं युजली पक्षी तज्ज्ञांना कोणी बोलवत नाही कार्यक्रमाला, पण सर आभार तुमचे की तुम्ही एका पक्षी तज्ज्ञाला कार्यक्रमाला बोलवलं. मला फार बरं वाटलं. मी ऋणी राहीन तुमचं आयुष्यभर. नाही, खरं तर ना आम्हाला कोणी विचारत नाही हो. खरं तर हे आयोजक पण खरं तर नव्हते विचारणार तुम्हाला. आधी वेगळ्या लोकांना बोलवलेलं, पण ते नाही म्हणाले. म्हणून मग ते शाळेतले मास्तर आहेत, ते आय गेस तुमच्या ओळखीचे आहेत हो, कोणीतरी. हो, हो. ते म्हणाले की तुम्ही फुकट करता. मग ते म्हणाले फुकट का पंची है तो बुलाले ते. असं आयोजकांचं झालं. ह्या वाक्यावर मला बोलवलं. मी आयोजक नाहीये. नाही, पण मला चालणार आहे सर. मला तरीही चालणार आहे, कारण खरंच पक्षी तज्ज्ञांना कोणी विचारत नाही. पक्ष्यांबद्दल, त्यांच्या संवर्धनाबद्दल कुणाला काही वाटत नाही. आणि आज मला इथे बोलवलंय, मी बोलणार आहे. इतकी मोठी मोठी मंडळी माझं बोलणं ऐकायला आली आहेत. मला फार बरं वाटतंय. नाही, तुमचं बोलणं ऐकायला नाही आली आहेत ती. ते आमच्या मोना मॅडम साठी आलेले आहेत. यांच्यासाठी? हा, मोना मॅडम. म्हणजे मी फक्त मूर्ती आहे, डेकोरेशन हे आहे? हा, म्हणजे इंस्टाग्रामवर खूप फॉलोअर्स आहेत त्यांचे. 8M फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर. हो. काय करतात काय या? रील करतात. अच्छा, काय करतात? काय म्हणजे दात घासण्याचा रील होता त्यांचा. 9 मिलियन व्ह्यूज दात घासण्याच्या रीलला. दात घासण्याच्या रीलला? एक रील मध्ये तर ह्या कुशीवरनं त्या कुशीवर वळतंय, त्या कुशीवरनं ह्या कुशीवर, ह्या कुशीवरून त्या कुशीवर. 10 मिलियन व्ह्यूज याला. 10 मिलियन व्ह्यूज. खरं सांगतोय. अच्छा, बरं. एकदा लाईव्ह गेल्या होत्या त्या. हो, रात्री झोपल्या होत्या. 5 तास लाईव्ह होत्या झोपलेल्या. 10M लोक होती लाईव्ह बघायला मॅडम ना. मॅडम झोपल्या होत्या 5 तास आणि 10M लोक जागे होते बघायला मॅडम ना.
पक्ष्यांची संख्या वाढत नाहीये, अख्खा देश झोपलाय, त्यांना जागं नाही व्हायचंय. हरकत नाही, पण चालणार आहे मला तरीही चालणार आहे, कारण पक्षी तज्ञ म्हणून तुम्ही मला मान दिलेला, इथे बोलवलंय, मला चालणार आहे. प्लीज मॅडमना बोलवा, मला मुलाखत सुरू करूया, लोकांना माहिती द्यायची. मॅडम येतील, फक्त त्याआधी तुम्हाला हे बोलावं लागेल. मी वाचायचं? हा, तुम्ही वाचायचंय. वाचा वाचा. हाँ, कौन है वो चमचमा रही है, चांद का टुकड़ा है कि चांदनी है कोई, हु इज शी, ओ माय गुडनेस, ये तो मोना डार्लिंग. लेडीज अँड जेंटलमॅन, मोना डार्लिंग इन दी हाऊस. हॅलो एव्हरीवन, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बूम बूम. इट्स मोना डार्लिंग 2.0. या. Oh my god, या. So hello everyone. सगळ्यांनी ब्रश केलाय ना? ब्रश करणं कंपल्सरी आहे. #stay clean, #stay fresh. Hello cutie pie. Hello. Give me high five. अरे वा. हॅलो, मनीषा डब्बा काढा. हा मॅडम, डबा. येस, डब्बा काढा. तुम्ही पक्षी काढा. कुठला पक्षी? तुम्ही पक्षी आणलाय ना, त्याला काढा. मला त्याला दाणी टाकायची आहेत. नाही, असं नाही करायचं. पक्ष्यांना उपाशी नाही ठेवायचं. पक्षीकडे मला दाणी टाकायची आहेत. नाही. या. गल्लत झालेली आहे तुमची. मला खरं तर आदर वाढलाय की तुम्ही असं चांगला मेसेज दिलाय, पक्ष्यांना उपाशी नाही ठेवायचं, त्यांचं पोट भरायचं. पण मी पक्षीवाला म्हणजे तो पिंजऱ्यातनं पोपट आणतो तसा पक्षीवाला नाहीये. मी पक्षी तज्ञ आहे. म्हणजे मी पक्ष्यांचा अभ्यास करतो. म्हणजे तुम्ही चीटर आहे. चीटर आहे म्हणजे? तुम्ही पक्ष्यांचा अभ्यास का करतात? पक्ष्यांचा अभ्यास पक्ष्यांनी केला पाहिजे ना. माय गॉड, उद्या पक्ष्यांना पेपर आले समोर आणि पक्ष्यांनी अभ्यासच केला नसेल तर चोचेवर नाही का पडणार पक्षी? आणि त्यांचा अभ्यास तुम्ही करता, उद्या जाऊन त्यांच्या मॅडमला कळलं आणि त्या पक्षींना उद्या कोंबडा बनवलं तर? नाही तसं नाही. मग कसं? आता तुम्हीच मला सांगा, तुम्ही कधी कुठल्या पक्षाला असं कपडे घालून शाळेत जाताना पाहिलंय का, किंवा नोकरी लागलेलं पाहिलंय का? ओ माय गॉड, तीच तर आपण त्यांना शिकवलं पाहिजे आणि जॉब दिले पाहिजे. फुकटची उडत असतात नुसती. पक्ष्यांना आपण कसं म्हणजे असं नाही, तुम्हाला कळत नाही. ही गंमत आहे. मराठी भाषेची ही गंमत आहे. मी म्हटलं मी पक्ष्यांचा अभ्यास करतो, तर यांना म्हटलं मी पक्ष्यांचा अभ्यास करतो. मराठी भाषा ना वळवावी तशी वळते. कुठे? व्हेरी नाईस मॅडम. नाही तसं नाही. म्हणजे मी पक्ष्यांचा अभ्यास करतो म्हणजे पक्षी त्यांच्या जागीच असतात. मी आपला अभ्यास करत असतो त्यांचा. असा अभ्यास होतो? हो. अरे यार, यांनी आधी सांगायला पाहिजे होतं. मी कॉलेजमध्ये फेलच झाले नसते. मी पण असा अभ्यास केला असता. नाही मोनाजी, नाही. असा अभ्यास म्हणजे असा नाही. पक्षी त्यांच्या जागी असतात. मी इथनं दुरून त्यांचं निरीक्षण करतो, आढावा घेतो, एक आपण बाबा टिप्पण करतो, असं सगळं आहे. म्हणजे तुम्हाला कळलं नाही काय करतात? मॅडम मला नंतर सांगा. मी तुम्हाला उद्या सांगतो मॅडम. आपण शोला सुरू करूयात का? Yes, तुरंत. बोर होतंय खूप. येस, प्लीज बसा ना. एक नाही, बोला. सॉरी. ब्रश केलं? ब्रश करणं फार गरजेचं. 3 मिनिटं तरी ब्रश केलं पाहिजे. रील तुम्ही 4.5 मिनिटं करा. का? दात मोठे आहेत ना. चल. So आपण सुरू करूया. हा. सो एक्साइटेड, माय गॉड, पक्षीवाले बसले. सो आपण सुरू करूया माझ्या आवडत्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे मौन की बात. आणि आपल्या कार्यक्रम मध्ये आलेले आहेत हे, तुमचं नाव सांगा. अनिल भदाणे. ओ माय गॉड, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सो आपल्याकडे हे आलेले आहेत आणि हे पक्षी पकडतात. नाही पक्षी नाही. मी पक्षी नाही, मी पक्षी तज्ञ. मी म्हंटल ना, मी निरीक्षण करतो, मी आढावा घेतो. मी खरं तर मी एक ऑर्निथॉलॉजिस्ट आहे. ओके, पक्ष्यांबद्दल सगळं माहिती आहे तुम्हाला? हा, ऑलमोस्ट. म्हणजे खरं तर पक्ष्यांबद्दल सगळी माहिती माहीत आहे असं म्हणणं चुकीचं आहे, कारण माहिती कधीच पूर्ण नसते. ती दररोज वाढत जाते, अपडेट होत राहते, त्यामुळे ती पूर्ण नसते. मी एक विचारू? येस, प्लीज विचारा. म्हणजे मी कबुतराच्या पायाला केक लावला तर तो माझ्या पर्यंत पोहोचवेल का? नाही, असं केक कबुतराच्या पायाला?
नाही असं करू नये खरं तर, कारण म्हणजे आता आधीच्या काळात सुद्धा राजे महाराजे असं चिठ्ठ्या पाठवायचे पायाला. Yes, yes. पण तसं करू नये, कारण पक्षी हे त्यांच्या त्यांच्या विहारासाठी असतात निसर्गात. आपण काही त्यांना गुलाम नाही करू शकत, आपले सेवक नाही आहेत ते. त्यामुळे असं करू नये. असं केक वगैरे तर नाहीच, कारण वस्तुमानाचा फरक पडतो ना. पक्ष्यांच्या वजनापेक्षा जास्त असतो केकचं वजन, तर ते त्यांना हानी होऊ शकते. नाही करू शकत का? ते नाजूक असतात ना, ते नाजूक. आणि हल्ली तर पक्षी जास्त नाजूक व्हायला लागलेले आहेत. म्हणजे आधीचे पक्षी स्ट्रॉंग होते. हो हो, आता तुम्हाला सांगतो, हे आपलं डायनासॉरच्या काळात आर्चिओप्टेरिक्स नावाचा पक्षी होता, तो हत्ती इतका स्ट्रॉंग होता. माय गॉड मॅनेजर, हत्ती इतका हत्ती इतका. हो हो. तुम्ही ना त्या मच्छर पक्षी बद्दल सांगा. मच्छर पक्षी खूप त्रास देतो करून कानाकडे ना नुसतं करत असतो. एक मिनिट, मला सगळ्या प्रेक्षकांना सांगायचं, इथेच आपली गल्लत होते. प्रत्येक उडणारा जीव आपल्याला असं वाटतं पक्षी आहे, पण तसं नाही. हे माशा, डास, मच्छर हे कीटक आहेत, हे पक्षी नाहीत. लक्षात घ्या, पक्षी म्हणजे काय किंवा कोण? ज्यांना 2 पंख आहेत, ज्यांना पाय आहेत, ज्यांना एक चोच आहे, ते पक्षी. म्हणजे कोंबडी पण पक्षी आहे? अर्थात अर्थात. माय गॉड, कोंबडी पक्षी आहे. हो. मग ती उडत का नाही? ती उडते. काय असतं, कोंबडी, लक्षात घ्या, त्यांच्या पंखांचं वजन जरा जास्त असतं. आता शहामृग असेल, मोर असेल, कोंबडी असेल, हे कशा आकाशात गिरट्या घेणारे पक्षी नाही आहेत ना, घारीसारखे. पण तुम्ही पक्षी बद्दल सांगा ना मग. हा, मी पक्ष्यांबद्दलच सांगतोय मी तुम्हाला. हे सगळेच पक्षी आहेत. आता पक्षी म्हणजे काय? तुम्ही शाळेत असताना निबंध लिहिलाच असेल ना. आपण शाळेत लिहायचो नाही का निबंध? मी पक्षी झाले तर, मी पक्षी झालो तर. येस मी लिहिला होता. तुम्ही लिहिला होता? मी मॅडम येस, यांनी पण लिहिला होता. मोनाजी, तुम्हाला सांगतो, मी सुद्धा लिहिला होता. खरं तर शालेय उपक्रम हे फार महत्वाचे असतात. हे उपक्रम का असतात, हे निबंध लिहिणं वगैरे? कारण आपल्या त्या बालमनावरती छान संस्कार व्हावेत, आपल्याला निसर्गातल्या अवतीभोवतीच्या गोष्टी कळाव्यात, त्यांचा गाभा कळावा, त्याचं महत्व कळावं म्हणून असतं. मी सुद्धा लिहिला होता. तुम्ही लिहिला पण होता? मी तुमच्यापेक्षा चांगला लिहिला होता. हो? हो, कारण सरांनी सगळ्यांसमोर वाचून दाखवला ना निबंध. वा वा वा. मी निबंध लिहिला होता, मी पक्षी झाली तर. मी असं लिहिलं होतं, मी पक्षी झाली तर मी आकाशात उंच 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 उडीन. हा, हे आहे. प्रत्येक लहान मुलाला असं वाटत असतं की आपण एक असं उंच उचड. उंच उंच उडताना हळूच खाली आणि टप टपल्या मरून जाईन सगळ्यांना. हे प्रत्येकाला नाही वाटत. असा निबंध नसतो. आता आय एम रिअली सॉरी, पण जर मी तुमचा शिक्षक असतो तर मी हा निबंध वाचला नसता, मी हा फाडला असता. ओ माय गॉड, सेम पिंच. माझ्या सरांनी पण सेम केलं, फाडला आणि मला खायला दिला. बट आय टेल यू, अजिबात चव नव्हती त्याला. टेस्टलेस होता. म्हणजे साईला पण चव नव्हती, जीभ नुसती निळी निळी झाली. माय गॉड, तुम्ही ना पक्षी जतन नाही, पक्षी तज्ञ. तो एक असा नसतो. इकडे या. अंकलिपीत प्रत्येक अक्षराला एक किंमत आहे. एक मिनिट, एक असा एक असतो ना, एक तो ज्ञ, तो एक असतो, तो त्याला एक किंमत द्या, त्याला एक बारीक. माय गॉड, तुम्ही छान दिसत होता, मला एक सेल्फी काढायचा होता. ठीक आहे, प्लीज असं नका. आय एम रिअली पक्षी तज्ञ, असं जतन नका, पक्षी तज्ञ. आणि मी असं पण लिहिलं होतं निबंधामध्ये की मी आहे ना पक्ष्यांसारखं नंग्या पुंग्या नाही फिरणार. म्हणजे मी फ्रॉक पण नाही घालणार, कारण मी हवेत उडली तर फ्रॉक पण उडेल आणि मग ते छान नाही दिसणार. त्याच्यामुळे मी पंजाबी ड्रेस घालीन. म्हणजे ड्रेस घातला तर मी ओढणी अशी बांधू शकेन, म्हणजे हवेत उडताना ओढणी पण अशी गळ्याला नाही लागणार. व्हेरी नाईस मॅडम. आणि मी हे पण लिहिलं होतं की सॅटर्डे संडे जीन्स पॅन्ट पण घालीन. वा मॅडम वा. पक्ष्यांनी जीन्स पॅन्ट घालण्याचं तुम्ही हे जे एक नवीन आणलेलं आहे ते नका हे नका करू. हे वा नका करू. याला अर्थच नाहीये. याला पक्ष्यांनी का घालायचे पक्ष्यांनी कपडे? मला कळत. घालायला पाहिजे. उलट ना पक्ष्यांनीच कपडे घालायला पाहिजे. मुळात त्यांनी ना चड्ड्या घालायला पाहिजे. पक्ष्यांनी का चड्ड्या घातल्या पाहिजेत? नुसते शी करत असतात, इकडे शी कर तिकडे शी कर. माझ्यावरच इतकी शी केली आहे ना, बाप रे. तुम्हाला सांगते, लोकांना असं वाटतं की त्यांनी शी केली ना की पैसे मिळतात, पण असं काही नसतं. त्यांनी शी केली ना की पैसे खर्च होतात, ते सगळं साफ करायला. एवढं कोण शी करताय तुमच्या अंगावर? आमच्याकडे रेकॉर्ड्स आहेत. अरे पण हे याला अर्थच नाहीये. पक्ष्यांना चड्ड्या शिवणं काय हे कामच नाहीये कोणाचं? कोण शिवणार आहे पक्ष्यांना चड्ड्या? तुम्ही शिवा ना. मी तज्ञ आहे, मी मास्टर. इधर रे तेरा ये दे, असं नाहीये मी. इकडे मला हिच्याशी बोलायचंच नाहीये, मला प्रेक्षकांशी बोलायचंय. लक्षात घ्या, पक्षी हे पर्यावरणाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत आणि निसर्ग चक्रात त्यांचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. लक्षात घ्या, पक्ष्यांच्या साधारण 30,000 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. वाव, तुम्ही मोजल्या? मी कशाला मारायला मजा येते. पक्ष्यांच्या प्रजाती मोजणारे खूप लोक आहेत जगात. खूप अभ्यासक आहेत, निरीक्षक आहेत, ज्यांना पक्ष्यांची काळजी आहे. ते हे सगळं मोजमाप करतात. मला पण खूप काळजी आहे पक्षीची. हो, खूप काळजी. बसा ना तुम्ही, मी तुम्हाला सांगते. म्हणजे मला पक्षी इतके आवडतात, मी त्यांची
इतकी काळजी घेते ना, ते समुद्रात उडतात नाही का, ती खाडीवर उडतात, ते ओपिंगो बेटिंगो पक्षी. फ्लेमिंगो ओपिंगो बेटिंगो कुठला पक्षी आहे का? तू चिडू नका. चिडून मला काय महत्वाचं हे आहे त्याच्यात काही बोलताय. ते पक्षी अशी बाजूला आली ना की मी त्यांना चिप्स खायला देते. तुम्ही फ्लेमिंगोंना चिप्स खायला देता? हो, ती खातात. अरे असं कसं खातात? ते अशी बाजूला येतात ना तेव्हा मी अशी चिप्स उडवते, ते करून करून खातात. ऍक्टिंग नाही विचारली मी तुम्हाला. आमच्याकडे व्हिडिओ आहे. अरे व्हिडिओचं नका सांगू मला. असं हे फ्लेमिंगोंना चिप्स विप्स देणं चुकीचं आहे. ते काय स्थलांतर करतात, ते काय त्यांची आई चिप्स बनवत नाही म्हणून नाही करत. इथे काय आयरोलीच्या खाली चिप्स दे ना यार, असं नाही येत ते. फ्लेमिंगो आहेत ते स्थलांतर करतात. एक महत्व आहे त्यांच्या स्थलांतराला. ह्या त्यांच्या जीवन चक्रात एक अत्यंत महत्वाची घटना आहे ही. ते त्यांच्या पिल्लांसाठी हवामान बदलामुळे अशा अनेक गोष्टींसाठी स्थलांतर करतात. फ्लेमिंगोला चिप्स देते नाही द्यायचे असं कोणाला. ते माणसाचं खाद्य नाही खात. काय तुम्हाला काय सांगून उपयोगच नाही. माणसंच तुम्ही पक्ष्यांना त्रासच देणार. एक्सक्यूज मी कधीच कोणत्या पक्षीला त्रास नाही दिला. उलट मोना डार्लिंग स्वतः सेल्फी काढायला गेलेली मोराकडे. मोराकडे? मग मी स्वतः गेली सेल्फी काढायला, त्याला म्हटलं स्माइल प्लीज. त्याने काटे फेकून मारले. काटे मारले? हो, केवढा ऍटिट्यूड त्या डुकराला. माय गॉड. मोराला डुक्कर म्हणाल? कसा होता? एवढूसाच होता, त्याला टपली मारली असती ना. ए दलिंदर साळींदर होता ते. तरीच म्हटलं मोराला कुठं आलेत काटे फेकून मारायला. एवढूस काय साळींदर असतं ते. माय गॉड. हो, आय एम सो सॉरी, माय बॅड. मी तर विसरलीच, मोराला कसारा असतो ना. कसारा तुझ्या बापाला कर्जतला ठेवला पाहिजे होता. म्हणजे तुला मोराला कुठला आलाय कसारा? मोराच्या ह्याच्यात बसतात लोक. ए चल चल असं करतात काय बावळट? मोराला पिसारा असतो, कसारा. कसारा काहीही बोलते वाटेल ते. मोराविषयी काडीची तरी माहितीये का यांना? मला माहितीये मोराविषयी. काय माहितीये तुम्हाला मोरांविषयी? मला माझ्या मम्मी पप्पांनी सगळं सांगितलंय. काय? मोर जेव्हा रडत असतो ना तेव्हा मोरनी येते, त्याची डोळ्यातले अश्रू पिते आणि मग छोटी छोटी मोरू होतात. हे अरे ह्या अफवा आहेत. मोर रडतो मग मोरनी नाही लांडोर असते. ए लांडोर फिमेल मोर आहे तो, पक्षी आहे तो एक काय ती काय ते असं काही नाही होत अश्रू पिऊन वगैरे. काही बोलू नका, गोष्टपवर वाचलंय मी. कुठे वाचलंय? गोष्टपवर. अरे ते व्हॉट्सअप वरचं नका रे वाचू. ह्या व्हॉट्सअप वरच्या माहितीवर विश्वास नका ठेवू. आणि मोर असं पिल्ल जन्माला नाही घालत. प्रजनन असतं, माहितीये का? माहित आहे मला. ते राजा येतो आणि सगळ्यांना बोलतो, हे प्रजननानू. मॅडम ते तसं नाही. तुम्ही जे म्हणताय ते हे प्रजाजनांनो, हे तुम्ही जे आणि हे जे म्हणताय प्रजनन. शट अप मॅनेजर. थँक्यू मॅडम. मी समजावतो. मॅडम प्रजनन म्हणजे काय कल्पना आहे का? प्रजनन म्हणजे सजीवांमधली, म्हणजे आपण जिवंत प्राणी जे आहेत त्यांच्यामधली एक जैविक प्रक्रिया आहे. जैविक प्रक्रिया, ह्या प्रक्रियेमुळे काय होतं तर नवीन जीव जन्माला येतो, नवीन संतती जन्माला येतात. प्रजननाचे वेगवेगळे प्रकार आहेत. द्विखंडन म्हणू नका, मुकुलन म्हणू नका, शाकीय प्रजनन, बीजाणुभवन, खंडीभवन, अनिषेक जनन, असे अनेक प्रकार आहेत. कळलं का? एक मिनिट, एक्सक्यूज मी, इकडे या जरा. एकच मिनिट. हे सगळं तुम्हाला माहिती आहे? हो, मी जीवशास्त्राचा अभ्यासक आहे. जीवशास्त्राचा अभ्यासक? हा, मी माझा एक प्रबंध पण आहे. कुठला? जीवसृष्टीतील वनस्पतींचे अर्धसूत्री विभाजन व एकगुणित बीजाणू यातील युग्मके याच्यावर मी प्रबंध लिहिलेला आहे. हा, मेलबर्न युनिव्हर्सिटीमध्ये हा प्रबंध अभ्यासक्रमालाही आहे. त्याचं संस्कृतमध्ये नाव आहे भोतातील युग्मभूत, म्हणजे अर्थात भोजपुरीत नाव आहे सरकायलिओ खटिया जाडा लगे आणि मराठीत नाव आहे घोंगडीटा खाटल्यावर. म्हणजे तुम्ही ते प्रसिद्ध जीवाश्म अभ्यासक डॉक्टर ओंकारजी राऊत? ओंकार राऊत मीच तो. सर तुम्ही माझा आत्ता जो हा मराठीतला हे आहे ग्रंथ आहे तो त्याची 27वी प्रत मी आता ऑस्ट्रेलिया जाऊन 30 इमूनच्या समवेत मी त्याचं प्रकाशन करणार आहे. सर तुम्ही आहात ओंकार राऊत? सर हा सर, भरून पावलो सर, तुम्हाला भेटलो सर. सॉरी मी ओळखलं नाही सर तुम्हाला, पण मी वाचलंय हे सगळं सर. सर मी वाचलंय. म्हणजे एक प्रश्न आहे फक्त सर. सर हे असं विश्वाचं इतकं महान कार्य अंगावर असताना ह्या चिमणीचा पिंजरा का साफ करताय तुम्ही? पैसे. असे किती पैसे मिळतात सर तुम्हाला? 62.5 लाख रुपये.
वर्षाला, आठवड्याला, माय गॉड कावळा. सर मला एक बोलायचंय सर तुम्हाला. हा असहाय्य, काय लाचार सर, लाचार. मॅनेजर लाज वाटलीच पाहिजे सर मला. नाही 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 सॉरी सर. मॅनेजर तुमचं काय चालू आहे तिथे? काही नाही, Oh my God, तुम्ही एवढं का चिडताय त्यांच्यावर? नाही चिडताय. नाही तुम्ही चिडू नका डॉक्टर शेंगदाणे. शेंगदाणा आहे का मी? शेंगदाणा आहे का मी? प्रसादोकांच्या वाटीत असहाय्य होऊन पडलोय का चालू स्किट मध्ये कधी तोंडात जायला? शेंगदाणा आहे का मी? बधाय. तुम्ही चिडू नका. मा बॅड. खूप झाल्या गप्पा. आता मोना डार्लिंगच्या कार्यक्रमामध्ये हे येऊन मोनारंजन करणार आहेत. चला पक्ष्यांचे आवाज काढा. पक्ष्यांचा आवाज काढायचा आहे? तिच्यासाठी चालीत ना तुम्ही. पक्ष्यांचा आवाज काढायला आहे? हो. इकडे 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 पक्ष्यांचा आवाज ऐकायचा हिला मग? पक्ष्यांचा ते ना ते ऐकवणार. तो पहा लांबचा पक्षी. व्हॉट हॅपन मॅनेजर? चोच मारली. मला वाटलं पक्षी उडत उडत आला. मारेल घराखाले. पक्षी उडत आहे. खड्ड्यात गेला तुझा कार्यक्रम. मॅडम नाही करायचा मला कार्यक्रम. ऐका तर थोडस तरी करा. नाही करणार. खड्ड्यात गेला तुम्ही. मॅनेजर चला मॅनेजर मॅनेजर चल. वा 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 भारी 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 विषय पण मस्त होता. सई भारी होता परफॉर्मन्स, वेगळाच विषय होता. म्हणजे पक्षी तज्ज्ञ हास्य जत्रेच्या मंचावर हे कॉम्बिनेशन कोणाला सुचू शकतं तर आपल्या 2 कॅप्टन्सनाच सुचू शकतं असं वाटतं मला. आणि तुम्ही ते सादरही छान केलं. शिवा 2.0 आवडली, खूप आवडली. राऊत नेहमीप्रमाणे जोरदार परफॉर्मन्स आणि आवडले. पक्षी तज्ज्ञ पण इंटरेस्टिंग होते, मजा आली. मंडळी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत कन्नी या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हरहुन्नरी अभिनेता शुभंकर तावडे, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री ऋता दुर्गुळे, डॅशिंग अभिनेता अजिंक्य राऊत, वेगळ्या पठडीच्या अभिनयानं छाप पाडणारा ऋषी मनोहर, या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर जोशी आणि या चित्रपटाचे निर्माते गगन मेश्राम सर. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मंडळी, मुलाच्या लग्नाच्या टेन्शनमुळे एक आई झाली आहे ॲडमिट. चला तर बघूया तिथे तिच्या उपचारादरम्यान काय गमती जमती घडतायत ते. काय होतंय? उशी सरळ कर. अरे अशी नाही रे, अशी कर ना जरा. मग वरती इकडनं कर. केली का, आता सरळ इकडनं केली वरती का? कर फक्त म्हटलं ना. ठीक आहे, वास ठीक. घाणेरडे येत आहेत. मला अजिबात आवडत नाही हॉस्पिटलचे हे वास. काय तू मला घरी जायचंय. चल ना, घरी जाऊया ना. प्रत्येक गोष्टीबद्दल वाईट बोललंच पाहिजे असं आपला हट्ट आहे का? शांत हो ना, शांत हो. जमीन केवढी स्वच्छ आहे. शी घसरून पडेन मी, एवढी स्वच्छ वाटते जमीन. अगं नको, उतरायचंच नाहीये तुला जमिनीवर. आई मला घरी जायचंय. नाही, घरी नाही मला जात. वास नाही आवडत. आई उद्या डिस्चार्ज मिळणार आहे. उद्या घरी जायचंय. नाही बरी झाली असतो. आता निघताना परत पडलीस तर काहीतरी बघलं, अरे बापरे किती छान झाड आहे, शी एवढी फुलं, आला बीपीचा अटॅक, परत कोसळलीस, काय होणार आहे? माझं बीपी कोणामुळे आणि कशामुळे वाढतंय ना सारखं हे तुला चांगलंच माहिती ओंक्या. नको ना तो विषय. आई प्लीज, आई हॉस्पिटलमध्ये आहोत की नाही आपण, आराम कर. झाला मला पण पुस्तक वाचू दे. 2024 मध्ये 24 पुस्तकं वाचणार आहे मी. निर्धार केलाय मी. फिन्स्टावर पोस्ट केलेला आहे मी. मला वाचावं लागेल. पुस्तकं वाचायला हॉस्पिटलमध्ये येतात. नको ना. घ्या ना थोडं. ओंक्या ओंक्या काय आहे? छान आहे बघ. स्मार्ट आहे. छान आहे, छान आहे बघ. तिकडे बघ. हसली. सफरचंद भेंडीला चांगली वाटते, लहान वाटते. त्यांच्याकडे बघून वाटतं त्यांची लहान बहीण किंवा मुलगी असेल. मुलगी. तुला काय करायचंय? कोणी असेल ना, तू थांब नाही. इथे मी माझा जॉर्ज इथे गुहेत जातोय, जरा थांब. तुला काय करायचंय? तुला काय करायचंय? मलाच करायचंय.
तुला काही करायचं नाहीये. तू वेळेत सगळं केलं असतास ना तर आतापर्यंत माझी सून 2 बाळणपणं करून आता इथे माझ्यासाठी सफरचंद कापत असती. माझा नातू इथे माझे पाय चेपत असता. मोठावाला मग लहानवाला चेपणार आहे का? तो 6 महिन्याचा इथे कुशीत झोपलाय. तो उठून चेपणार आहे आता माझे पाय. स्वतः नुसती मुलं जन्माला घालायची, काही काळजी नाही घ्यायची. स्वतःचं मूल किती वर्षाचं आहे माहित नाही माणसाला. कुठे चालली आहे साई? टाइम ट्रॅव्हल करून येतेस तू. थांब जरा. नाही झालंय ना लग्न? कुठे मुलं बिलं? जरा थांब. देणार आहे नातवंड मला? कधी देणार आहेस रे नातवंड मला? मला मला कमी ऐकायला यायला लागलं, कमी दिसायला लागलं की मग देणार आहेस का मला नातवंड? ते उंदीर आणि नातू यातला फरक कळणार नाही अशा वेळेला देणार आहेस का नातवंड मला? एवढी आंधळी होणार आहेस तू? एवढी आंधळी होणार आहेस की तुला उंदीर आणि नातवंड यातला फरक? एवढी आंधळी होणार आहेस तुला तू? नाही कळणार रे. आईचा जीव कसा तुटतो ना ते तुला नाही करणार. 4 लोक ना मला फोन करतात, 4 लोक मला विचारतात, नातेवाईक जेव्हा फोन करतात ना तेव्हा मला उत्तर द्यावं लागतं. तुला नाही. काय करतोय? रॅप करतेस असं वाटतंय. थांब जरा. जी बोनस नाही घेत का तुझ्याकडनं? मला बोनस द्या. केवढे वापरतेस मला असं बोलू नकोस तू. मला अधिकार नाहीये का? साधी आई, एक आई म्हणून माझं नातू मला बघायचंय. नातू मला अधिकारावर बघायचंय. कुठे आली हे माझा एवढासा अधिकार. अहो नातू बघायला पाहिजे मला. माझा नातू बघायचा. ह्यात काय मी जास्त मागतेय का या माझ्या पोराकडे? नाही. तुमचं लग्न झालंय? ईश्व काका काका आहे मी? काका म्हणता नाही, नाही, जे कोण आहात छान आहे. लग्नाची आहे का? लग्नाची बायको आहे माहिती? ते ठीक आहे पण लग्नाची आहे का? अरे लग्नाची म्हणजे रद्दीतून आणली का तिला? बायको आहे ती, लग्न करूनच आणली का? माफ करा. मग त्रास- काका चिडले ते माझ्या. ओरडता म्हणजे यार अरे, कसे बोलताय? चिडले मी चिडणार नाही का? त्यांच्या बायकोलाच विचारशी. अरे काय बोलताय दादा हे? Sorry, sorry. यार, काय अर्थ आहे यार? नका, त्यांना त्रास होतो. सॉरी माझ्या मुलाचं लग्न होत नाहीये म्हणून फक्त मला कसं तरी होतं. मला कळत नाही काय काय वेळेला कुठे काय बोलायचं. मला फक्त लग्न होत नाहीये हा प्रॉब्लेम आहे माझ्या मुलाचा. हो कळतंय पण म्हणून असं दुसऱ्याच्या बायकोला नाही ना तुम्ही विचारू शकत की लग्न करशील का? ताई, हे ताई, चुकीचं आहे. आई, ताई म्हणू नको. अगं झालंय तिचं लग्न नाही, आता. नाही, काही पाल म्हणू नको पाणी यार. नको. सॉरी काका. काका काय चाल रे? राणा काय अरे भाऊ म्हण भाऊ म्हण. भाऊ आय एम सो सॉरी. मला कसं कळणार? थांब ना जरा आई. तिचं लग्न झालंय. कुठं अडतंय? काय बोलू कसं बोलू मला तर काही कळत नाही बाई. कळत नाहीये तर मग नकोच बोलू. सगळ्यांना सांगायची गरज नाहीये की नाही. आय एम सो सॉरी पण असं 4 चौघात. नाही आप्पा 2 मिनिटं थांब तू. 2 मिनिटं थांब तू. ताई बोला. एवढे बघण्याचे कार्यक्रम केले पण काही जुळत नाही. प्रॉब्लेम याला मुलींना चांगलं विचारताच येत आई. नाही. त्यामुळे मुली पण काही कळवत नाही. आम्हाला सतत फोन करून विचारावं लागतं काही ठरतंय का हो काही कोणी काही कळवत नाही. मला जीव जुळतो माझा पोराचं लग्न कधी होणार मला कळत नाही. मला कसं तरी होतं. तू खोटं नाही बोलत. तुम्हाला सांगते अतिशयोक्ती पण करत नाही मी. जेव्हा माझी भाजीवाली आहे ना शेजारच्या बाईला 10 रुपयाची मेथीची जुडी 20ला देते ना रडायला येतं. आई असं वाटतं ती साधी मेथीची जुडी पण महागात खपते. याच्याशी स्वस्तात पण कोणी लग्न करत नाही हो. अरे 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 आई आणि वर नाटक काही संपत नाही. मला ना अशीच मुलगी पाहिजे मला तशीच मुलगी पाहिजे हे संपत नाही. बस कर तू आता थांब. ओ आप्पा अरे नको एवढे दंगडे करू रे. जी आली ती करून मोकळं व्हायचं. नाही आवडलं सोडून द्यायचं. मा 3रं लग्न आहे. 3रा? हो 2 दिवस झाले त्यांचे आधी. तुमचं शिक्षण काय हो? शिक्षण मी 12वी फेल आहे. रद्दी भंगाराचं दुकान आहे आपलं. घे तू घे. मी का घेऊ त्यांना? 12वी फेल आहे तो माणूस तरी इतकी सुंदर बायको आहे त्याच्याकडे. तुझं काय? आई B.Com झालाय पण काही कॉमाचा नाही. तुझा बीपी वाढतंय. तू जरा झोप. तू झोप प्लीज. झोप प्लीज. शांत हो. प्लीज शांत हो. मी शांत होते. मी नाही केलं ना तर कधीच लग्न होणार अगं बाई नाही तुझं. ते नको का बोलू. ते करत नाही मलाच करावं लागतं. ऐका ना जरा म्हणजे आता नको नाही. तुमचं 3रं लग्न आहे हे. छान आधीच्या दोघी फ्री आहेत का? फ्री आहेत का? हे म्हणजे अरे चिप्स वर मिळणारे टॅझो आहेत त्या फ्री असायला. फ्री आहेत का काय? म्हणजे लग्न सिंगल सॉरी काका. काका काय संबंध रे? काय ते भाऊ म्हणणार रे तू? हा सॉरी. नाही सिंगल आहेत का? नाही आप्पा ऐक तू थोडसा. ताई तुम्हाला सांगू का याच्यासाठी त्या काही काम्या बसल्यात का? नाही झाले त्यांचे लग्न. आमच्या लग्नाला 2 वर्ष होऊन गेले ना. वर्ष झाली. मग काय? ओके झालं
झालं गेल्या त्या पण. त्या बायका जेव्हा दुसरा नवरा शोधत होत्या तेव्हा काय करत होतात आपण विचारायचं नाही पटकन. आत्ता भेटलो की नाही मी यांना. मला कसं माहिती असणार त्यांच्या कुठल्या तरी 2 बायका आहेत ज्यांची डिवोर्स झालेले आहेत, ही तिसरी. आणि मुळात जगात फक्त ह्यांच्या 3 बायका आणि आम्ही दोघं एवढंच आहोत का? आणि त्यात ह्यांनी तिन्हीच्या तिन्ही मिळवल्या. मला बाबा काहीच मिळालं नाही. मैं तो ऐसा ही बेटा हाय रामा मेरे को तो लड़की ही नहीं है, मैं अब क्या करूं. असाच बसलेलो आहे मी. हो की नाही? मस्त करता हो. परत एकदा कर बस वा. अजिबात मी हे काही करणार नाही. हे असं काय काय करतो हा. भातुकलीत पण याला कोणी नवरा करायचा नाही. लहानपणी याला पोस्टमन किंवा तो डिलिव्हरी बॉय म्हणजे तिथेही मुलींसमोर 2-3 सेकंदासाठी यायचा. एवढं भातुकलीच्या मध्ये चकचक एवढं. आम्ही बातुकली खेळायचो ना. मी एकटा पोरगा आणि 4 पोरी राहायचे. मी एकटा कन्फर्म 4 बायका बदलायच्या आपल्या. तुमच्या भातुकलीचं एक्सप्लेनेशन देऊ नका मला. इथे उलट बोलू नकोस. कर्तृत्व बघ त्यांचं जरा. 12वी फेल आहेत ते. कसलं कर्तृत्व. जास्त बोलायचं मी नसतं. असं बोलायचं नसतं म्हणजे. 3 बायका आहेत त्यांच्या. अरे पण मी एक नाही गप्पा तू इथे. तुळशीच्या लग्नाला मी अजूनही नवरा असतो हे नाही सांगत आहेस तू त्यांना. मग तुळशीला घेऊन ये माझ्यासाठी इथे सफरचंद कापायला. बस ना बाई बस ना. सलाईन लावावं लागेल. दरवर्षी ते तुळशीचा लग्नाचा चुकीच्या हॉस्पिटल मध्ये आणलंय असं वाटतंय मला. जरा बोल. मला किती त्रास होतो आई म्हणून तुम्हाला कळणार नाही. नका करू हो. एवढं नका करू. रडतायत त्या. हो मग ठीक त्यांना आहे. त्रास होतो ना. ठीक आहे. ऐका ना सॉरी राग मानू नका अजिबात. मी एक आईचा जीव म्हणून मी फक्त विचार. बोला ताई बोला. मोकळं वाटेल बोला. तुमचं समजा 4थं लग्न करायचा विचार असेल तर कळवाल का? विचार काय बोलताय काकूजी? चांगली प्रेम करते. काही विचारताय सॉरी मी का करू तुमच्या मुलाशी लग्न? सॉरी नाही करणार. एवढा चांगला आहे तो. का करू म्हणजे केवढा देखणा आहे बघा. एवढं नका करू. एवढं कराल. नाही करायचंय लग्न ठीक आहे. नाही करायची गरज नाहीये ताई. आय एम सो सॉरी. प्लीज आणि आता करा नाही म्हटलं मी म्हटलं ऐका ना जरा गप्प बसाल का तुम्ही. मासाहेब प्लीज थांबा. खाली त्यांना जास्त शांत. काय पाटील बरे कसं बरं वाटतंय आता? काय झालं आई. शांत व्हा. आपण बीपी चेक करूया. हा चेक करूया आपण. काय छान आहे. हा फ्लर्ट कर. लाईन मार. लाईन मार. आई खबरी वाटतेस. खबरी फ्लर्ट काय डॉकयार्ड वर काय माल उतरतोय. थांब जरा करू ना. डॉक्टर आहे मग काय डॉक्टर लग्न करत नाहीत का? डॉक्टर लग्न करते. हेट कसं विचारायचं. सुंदर दिसते. सुंदर हो. काय झालं? नमस्कार डॉक्टर मिस Yes. मॅडम. प्रिया. प्रिया मॅडम डॉक्टर. आज आपल्याला टेस्ट करायच्या आहेत. हा टेस्ट करायचे. टेस्ट करायचे आहेत. हो. मग याला घेऊन जाता का टेस्ट करायला? माझा मुलगा आहे. छान आहे हा. याला घेऊन जा. मग दोघं छान छान मस्त टेस्ट करून या. अगं माझी आई ग. अगं माझी आई ग. आई हे आहे जरा माझी आई थोडी हे आहे ग. येस. हो ग. होईल ना काहीतरी. कमी झालेला आहे बीपी. गुड. हा यांना कसं घेऊन जाणार ना हा, हा. टेस्टला? नाही न्या ना. अहो पेशंट तुम्ही आहात की नाही? मी आहे, पेशंट पण- कोण आहे मला मी सांगा. आहे मग पण त्यांना कसं घेऊन जाणार ना तुम्हाला test ला? कळत नाहीये मी काय म्हणते. आई ग. मला आई सगळं कळतंय. येस. घाबरलायत ना तुम्ही टेस्टला? घाबरले त्या घाबरले. काही टेन्शन घेऊ नका. नॉर्मल रुटीन टेस्ट आहे. येस तुम्ही या डॉक्टर मॅडम. हो त्यांची फाईल देता मला जरा. हा ही त्यांची काही घाबरायचं नाही. ओके गुड. शाबास. ही का या येस. मी येस. आई लग्न झालंय तुझं? नाही झालंय. नाही? यावर्षी करेन मी. ह्याच्याशी करतेस? हा छान आहे. हा छान आहे. हा बीकॉम झालाय. हा आई, खूप छान. मुंबईला घर आहे. गावाला एक जमीन पण आहे मोठी. छान आहे. याला कुठली व्यसनं पण नाहीयेत. तुला व्यसन करणारा हवा असेल तर तेही करेल. तो माझ्या शब्दाबाहेर. ऐका. सिगरेट पिशील ना. दारू पिशील ना. बस वेडी मॅम रिलॅक्स. नाही सॉरी देखणं आहे खूप. हो शांत व्हा. शांत आय थिंक आय अंडरस्टँड द प्रॉब्लेम हिअर. नाही यांचं लग्न होत नाही म्हणून तुम्हाला बीपीचा त्रास सुरू झालाय का? नाही अरे सॉरी तुम्ही कशाला टेन्शन घेताय? होणार यांचं लग्न. थँक्यू मिस. कधी होणार मला सांगा. कधी होणार? तुम्ही करा त्याच्याशी लग्न. तुम्हाला सुरुवातीला असं कसं तरी वाटेल जरासं. पण नंतर आपल्या माणसावर प्रेम होतं सोन्या. हो बरोबर आहे. अशी मारी नाही बरोबर वाली. पाटील
कर. त्यांच्यात ही भांडण काय लाव गोष्ट आहे? त्यांच्यात भांडण लाव आता काय बोलता ते? हॉस्पिटल आहे. सॉरी करा. काका relax. काका सॉरी काका ऐका ऐका लग्न कर. हो हो छान आहे हा. ऐका खूप देखणं आहे. छान. मॅम माझं ऐका ऐका हे बघा, हे करा बघा ना. हे बघा ऐका मी केलं असतं लग्न पण मी माझ्या फील्ड मधलाच नवरा शोधतेय म्हणजे डॉक्टर हा एवढंच ना It's okay. ऐका ए चल 2 वर्षात पटकन डॉक्टर 2-3 सर्जरी कर मग तिला विचार कारण 2 वर्षात डॉक्टर होता येत नाही माठ मुलगा होईल हा मग हो म्हणाल का त्याला ऐका. हा होईल डॉक्टर होईल आई ग आई ग बघ. आई ग ऐक. शांत बस 2 जरा. सर्जरी शांत बस. नाही होता येत असं डॉक्टर जरा गप्प बस आय एम अ स्पोर्ट्समॅन आई गप्प बस सगळे डॉक्टर झाले तर काय होणार आहे आय एम अ स्पोर्ट्समॅन अच्छा तुम्ही स्पोर्ट्समन आय एम स्पोर्ट्समॅन त्या स्पोर्ट्स कोट्यातून एक बायको मिळवता आली आहे का अजून याला आय एम स्पोर्ट्समॅन स्पोर्ट्स कोट्यातनं नोकरी मिळते आई बायको मिळत नाही स्पोर्ट्स कोट्यातनं थांब जरा मला आता Relax, आय एम अ चेस प्लेअर चेस खेळतो मी त्या चेसमुळेच झालंय सगळं चेसमुळे चेसवर येऊ नको साई कधी नको साई समोर मुलगी आली की हा उंटासारखा तिरका तिरका पळून जातो हा, घ्या. म्हणून याला ऐका ना मी ह्याला म्हंटल कबड्डी वगैरे खेळत जा कसं कबड्डीमध्ये समोर मुलगी आली की ही धरली आपल्या पटात खेचली की आपल्याला लग्न करता येईल चुकीचं वाटतंय ते ऐकताना आई जरा थांब आम्ही काय करतो आम्ही पटासमोर बसून राहतो आई थांब ना. एक प्याद हलत नाही 3-3 तासांनी बघायला आलं ना तरी हे असे बसलेले असतात नका करू ह्याच्यात काहीच गरज नाहीये हे करायची तो लग्नाचा तो चेसचा घोडा बघण्याच्या नादात लग्नाची घोडी 2.5 पावलं सुद्धा पुढे फिरलेली नाहीये याची बसून राहा. एवढंच करायचं काहीच गरज नाहीये हे तुम्हाला करायची त्यांच्यावर ओरडू नकोस म्हणजे काय गरज आहे आणि सगळ्या घ्या ना उपमा घ्या सगळ्या घ्या चेस मध्ये तर राण्या पण असतात ह्याच्या आयुष्यात राणी पण नाही 2-2 हत्ती राण्या सरळ असतात जातो chessमध्ये सुद्धा. आपण त्याच्या सरळ आयुष्यात जातो एक पण नाहीये Please. एक मुलगी मुलीचा मूव पण नाहीये प्लीज मिसेस राऊत आणि मिस्टर राऊत प्लीज तुम्ही शांत व्हा हे हॉस्पिटल आहे आय नो आय एम सो सॉरी मॅडम आय एम सो सॉरी डॉक्टर मॅडम आणि बेसिकली तुमचाही खेळ चुकलेलाच आहे अहो तुम्ही काय बरं, म्हणता बघायला खेळ चुकलेला तुम्ही आहे? बरा खेळ निवडायला हवा होतात ना चेस इज अ नाईस गेम तुम्ही कळतंय का तुम्हाला काय वेगळा म्हणताय? निवडायला हवा. ऑफकोर्स इट्स अ नाईस गेम पण त्याचा परिणाम तुमच्या लव्ह लाईफवर होतोय आणि त्याचा परिणाम माझ्या पेशंटच्या बीपीवर होतोय अरे तुमच्या पेशंटचा बीपी म्हणजे माझ्या आईचा बीपी ना मला माहिती आहे माझ्या आईचा बीपी आणि तुम्हाला कोणी सांगितलं माझ्या चेसमुळे लव्ह लाईफवर परिणाम होतोय आता बोलल्या ना त्या तुम्ही त्या काही त्यांना कशाचाही परिणाम त्यांच्यावर काही बघितलं तरी उद्या काही बघितलं अरे खारू ताई बीपी वाढलं अशी करत येते ती. तिच्या बीपी बद्दल मला सांगू नका आई आहे ती माझी मला माहिती ऐका. आहे उद्या मी ग्रँड मास्टर झालो ना की दाखवतो कळेल काही हा बोलताय. प्रॉब्लेम आहे तुमचा हा हा प्रॉब्लेम आहे या वयात आईला ग्रँड चिल्ड्रन द्यायची तर तुम्ही ग्रँड मास्टर व्हायची स्वप्न बघताय ना म्हणून तुमचं लग्न अडलंय इथे इथे सांभाळ नको करूस सांभाळ हे. सांभाळ मन कवडी आहे माझ्या नको मनात करूस. कळलं पोरीला नको करूस हे. गती. पदर बिदर घेऊन नका येऊ इथे नका येऊ हे करत ऐका ना, प्लीज ऐका ना अहो म्हणजे जरा चांगलं जमतंय आमचं देता का देता का देता लग्न देता का लग्न मीठ आहे का त्या मीठ आहे साखर आहे देता का हो, जरा हो, देता हो. का अरे फुगलं हे फुगलं बीपीने काय बोलताय सॉरी मी फक्त काका बायको ना रे माहितीये मला माझी आई हो. ती Sorry, वेगळं काढू तुमच्यामुळे दोन्ही पेशंट्सना त्रास होतोय मला त्रास नाही अरे हे काढाय फुगलं पहिले हो हो त्याचं ते ऑटोमॅटिक आहे थांबा जरा करा ना तुम्ही त्या नाही आहेत तुम्ही देता करा ना का? लग्न ऐका, करा ना हो मला कळतंय पण आय एम सो सॉरी आय एम सो सॉरी मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत म्हणजे मला एक्सक्यूज मी मिस्टर हे काय मिस्टर ओंकार राऊत मला तुमच्याशी नाही लग्न करायचं. हा, ठीक ठीक आहे नका करू लग्न मॅम, काहीच प्रॉब्लेम नाही करू शकत मी तुमच्याशी लग्न कळलं मला नका करू कारण आज सकाळीच मला डॉक्टर ऋषींनी प्रपोज केलंय आणि म्हणजे मी त्यांना अजून होकार नाही दिलाय बट म्हणजे नकार देण्यासारखं पण त्यांच्यात काहीच नाहीये बट ठीक आहे. मी कन्फ्युज आहे आता. आम्ही या इन्फॉर्मेशनचं काय करायचं आहे डॉक्टर कन्फ्युज येते नाही प्रपोज पण ती आणि ह्याच्यात पण ऐका ना डॉक्टर प्रिया. येस येस डॉक्टर ऋषी नाही तर येस डॉक्टर ऋषी काय येस डॉक्टर काय चालू आहे इकडे सर रुटीन राऊंड मारते रुटीन राऊंड मारताय काय चेकअप केला का बीपी केला का येस येस डॉक्टर सकाळपेक्षा कमी आहे बट नॉर्मल नाही ओ माय गॉड कमी आहे सर कमीच होणं अपेक्षित होतं ओके मेडिकेशन काय म्हणलात मेडिकेशन चालू आहेत सर चालू आहेत म्हणजे ते आणि ते काय करतात तिकडे ते डिस्चार्जची वाट बघतात डॉक्टर वाट बघतात कोणाची वाट बघतात सर तुम्ही कॉल देणार होता अहो सगळं माझ्या कॉलवर डिपेंडंट ठेवू नका माहिती ना डिस्चार्ज आहे आज 18 तारीख आहे डिस्चार्ज द्या आणि मोकळं करा आय लव्ह यू डॉक्टर आय लव्ह यू टू हे असलं अजिबात मला इकडे चालणार नाही मी आता सांगून ठेवतोय सकाळी तूच प्रपोज केलंस ना ऋषी 1 मिनिट मी तुम्हाला ड्युटीमध्ये प्रपोज केलं
नो डॉक्टर. मग आय लव्ह यू ब्रेक मध्ये पाहिजे, ड्युटी मध्ये नाही. लक्षात आलं? सॉरी डॉक्टर. काम करा. डिस्चार्ज द्या त्यांना. Yes. मॅडम कशा आहात, बऱ्या आहात का? नमस्कार डॉक्टर. हॅलो 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 हॅलो. कसं काय पाटील, बरं आहे का? बरं सर. मग घरी जा. काय करते इकडे? वेळ घालत बसू नका. आणि तुमचं काय? ओ तिकडचं वॉर्ड. कसं बोलतात, अशी काय भाषा, कसं तुसड्यासारखे बोलणार आहे डॉक्टर. तुमच्यासाठी अरे केवढ्या पेपर मी उंच तयार आहे, करते. अजिबात शोभणार नाही तुला. तुला ना डबा काढायला आणि प्रेम करायला सगळ्यासाठी स्टूल लागेल. हा चांगला आहे बघ, छान दिसायला एकत्र. एक मिनिट. हा छान आहे, हा छान आहे. ऐका, मी तुमच्याशी लग्न करणार नाही. हो कळलं मला नाही करणार आहे लग्न. त्यांच्या त्या उंच असण्यात तुसडे वागण्यातच गंमत आहे. गंमत काय करायची पण? नाही काकू, गंमत असल्याशिवाय काय गंमत? वा 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 ताई वा वा वा. आमच्या यांच्यात खूप गमती आहेत. मी शिवडवा ना. याच्यात पण खूप गमती आहेत. एक तुझ्या 2-3 गमती करून दाखव. काय गमती चालून करून दाखव. चालून काय गाऊन दाखव ग. नाही, आई, बरं नाचून नाही दाखव. बरं पंच टाकून दाखव. पंच टाकून बसा. गंमत दाखव ना. अरे वधूवर कुठे आलोय का? मुलगी बघायचा कार्यक्रम आहे का? मुलगा हॉस्पिटल मध्ये आलोय की आहेत नाही? गमती आहे, खरंच गप्प आहे. बस. याला जिमला जातो ना, 8 पॅक्स पण येतात. जिमला बघा मी तिथे chess player आहे, 9 पण आहे. नाही, नाही, मला दाखव ना. नाही. T-shirt वर कर ना. नाही दाखवायचे मला नको प्लीज 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 नका दाखवू तुमचे नाही मी दाखवत पण नाही प्लीज नका दाखवू. अरे पण मी नाही दाखवत आहे. नाही बघायचं नाही प्लीज. पण मला दाखवायचंही नाहीये. कळलं का? मला नाही दाखवायचं आहेत ऍब्स. आय एम सॉरी, मी तुमच्याशी नाही लग्न करणार. कळलं का बाई नाही करणार आहे लग्न? ते कळलं मला. कशाला ते सांगतेस? लग्न नाही लग्न नाही लग्न नाही. नीट हा काय सूर आहे तुझा? हा लग्न नाही मगाच पण. नीट बोला. जा त्या तिकडे जा, त्या उंच डॉक्टरकडे जा. तिकडे जायचंय ना तुम्हाला? जा तिकडे जा, काय ते करा. तुम्ही आहात ना म्हणून मी यांना काही बोलत नाही. सिरियस म्हणून त्याचं काही होत नाही. अरे आपले डॉक्टर- कळत नाही. गेली ही पण गेली. त्रास एक देऊ chance नकोस होता, मला. एक चान्स होता, ही पण गेली. आता काय करणार आहेस? काही करीन मी. काही काही करीन. मी हिमालयात जाईन, तिकडे संन्यास घेईन, तिकडे पोरगी बघीन. असं नको रे. असंच करणार आहे मी. ती ऋता आली बघ, तिला तरी विचार पटकन. विचार ना तिला. छान दिसते बघ ती. अगं छान दिसते. लग्न झालंय तिचं. गप्पा बस जरा. काही नाही होत. विचार ना. काही नाही होत. कसं मला नाही करायचं तुझ्या बरोबर आहे. तू जा, तू बस इकडे. मी जातो तिकडे. कारगिलला जातो मी वाटल्यास. पण मला नको. सैन्यात भरती होईन मी. दुश्मनांना मारेन. पण तुझ्या बरोबर राहणार नाही मी आधीच सांगतोय. हो दादा हो. बरं ऐक, हो, दादा. जातोच तर जाता रिसेप्शनिस्टला विचार ना. ती येतो तर बघत होती तुझ्याकडे, मी पाहिलं होतं. जा तू बघ तिला. विचार. तू तिच्या बरोबर घरी जा. तिला एकटी एकदा विचार. कर काय. आय एम जस्ट लव्हिंग दिस मॉम. आणि हिच्या समोर आपल्या आया परवडल्या आहे बघून तर आणखी आनंद होतो. वा ईशा, कहर होता परफॉर्मन्स. प्रसाद दा. अप्रतिम, फार मजा आली. ईशा, तुला डिस्क्रिप्शन काय दिलं होतं? तू या स्किट मध्ये पेशंट आहेस का इम्पेशंट आहेस? वा दादा, वा दादा. अफलातून. आज जेव्हा मी कागदावर बघतो तेव्हा लग्नाळू आई अशी सिरीज तू तुझ्या नावावर करून घेतलीस. थँक्यू. खूप मजा येते तुला बघताना. तुझा प्रवास बघताना फार मजा येते, फार बरं वाटतं. आणि कीप इट अप, जस्ट कीप इट अप. थँक्यू. बाकी अमेझिंग सगळे. प्रिया मस्त. ओंकार, लाजवाब एनर्जी लावतोस तू या सिरीजमध्ये. लाजवाब. आणि तुझं आणि ईशाचं गिव्ह अँड टेक बघण्यासारखं आहे. म्हणजे खरंच अप्रतिम. थँक्यू. चेतना, फार गोड केलंस, फारच गोड. पाटील, वा मिशा फुरफुरायला लागल्यात तुमच्या. मजा आली. वंडरफुल. सई. सुसाट परफॉर्मन्स होता. ईशा, ही सिरीज म्हणजे तुझं घर आहे आणि तू त्या घरात स्वच्छंदीपणे बागडतेस प्रत्येक वेळेला. या सिरीजची मी वाट बघत होते. दुसरीच वेळ आहे या सिरीजची, पण ही अशी मुरलेली सिरीज वाटते. आणि मला असं वाटतं ती तुमच्या दोघांमुळे वाटते, राऊत आणि ईशा. अमेझिंग, खूप भारी. प्रिया, मला तो बिट खूप आवडला. मला ॲब्स नाही बघायचेत, मला ॲब्स नाही बघायचे. अतिशय सुंदर केलास. ते काहीतरी मधलं होतं आणि तू यू वॉक द करेक्ट लाईन. खूप मजा आली. अमेझिंग. मंडळी, असं म्हणतात की आनंद शेअर केल्यामुळे वाढतो, पण तो जर चुकीच्या व्यक्तीबरोबर शेअर केला तर काय होतं हे आपल्याला बघायला मिळणार आहे पुढील प्रहसनातून. जे प्रहसन घेऊन मंचावर येत आहे चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे.
आणि हास्य महारथी समीर चौगुले. हॅलो श्याम बांगर. येस, हाव आर यू? येस येस येस, आजोबा झालो. थांब थांब, चप्पल काढ. एवढ्यात कुठे निघालास? थांब, पार्टी नंतर होणार बाबा. आधी विचार, तू आधी विचार ना श्याम, नाच झाली का नातू झाला? हा, कसे आहेत सगळे? सून माझी कशी आहे हे विचार ना. हा हा. अरे नाही, आता इथे हॉस्पिटलमध्ये आहे. हो, मी एकटाच आहे. अरे एकटाच आहे म्हणजे बाकीचे सगळे आया बिया डॉक्टर घरी गेले असं ना. असं नको करू बाळा, कान उघडे ठेवत जा. हा हा, मंचुरियन नाही, त्याला सिझरियन म्हणतात. हो हो, घाई करू घाई करू. देणार पार्टी देणार. अरे देणार पार्टी पहाटेची, तुला पहाटेची बस. ओके ओके. हा हा, चल चल. हो, बारसं बिरसं. हा, अरे दणक्यात होणार बाबा. पहिली नात आहे माझी. यस, चल चल चल. बाय बाय बाय. राम राम. नमस्कार. नमस्कार. आज काय? आज नाच झाली मला. नाही ते नाही, आज काय? सोमवार की बुधवार? अच्छा, ते आज रविवार. म्हणजे रविवार? आमच्याकडे पण रविवार. मग तुम्ही काय अमेरिकेत राहता का? टाइम झोन चेंज व्हायला तुम्ही इथेच राहता ना. मी आणि अमेरिका. हा. सेक्सच्या कॉलममध्ये मी माझा मोबाईल नंबर लिहिला म्हणून माझा पासपोर्ट रिजेक्ट झाला. मी कुठे तो अमेरिकाला. नाही आवडला. फेका सभागृहात कुडकुडून मरू दे वासाड्याला. आग लागली अशी विनोद आले. जबरदस्त पडला नाही. बाकी बाकी चाललंय आपलं काय. ते आज काय म्हणाला? आज रविवार. मी बोललो ना तुम्हाला रविवार. रविवार काही नाही बाय. रविवार मंगळवार असतात काय सूर्य पश्चिमेला उगवला असता. नाही आवडला. तेव्हा स्ट्रेचवर जाऊ दे सभागृहात. आग लागली असल्या विनोद झाले. ती चालायचंच. असे विनोद येतात, अडकलतात, पडतात. आपला परडे मात्र चालू राहायला पाहिजे. काय झालं? इट्स कॉल्ड मज्जानो लाईफ. बाकी ते मगाशी फोनवर काय बोलत होतो? ते बांगर का काय काय आता तर नाही, तो मित्र होता. मी आजोबा झालो ना. अरे वा, आजोबा. मग पुढे काय मास्टर्स? अरे बीकॉम नाही. अरे बीकॉम नाही म्हटलं मी. बीकॉम झालो. आजोबा झालो. आजोबा. माझ्या सुनेला मुलगी झाली. अभिनंदन. थँक्यू. तुम्ही बोजेवर झालात. आजोबा. आजोबा शब्द आहे तो. बोजेवर. मग कसे आहेत? बाळ बळवंतराय. बाळ बाळंती. काय तुम्ही बोलताय? तुम्ही स्वतः ऐकत जा ना जरा. घायल चित्रपट आहे इकडे सुरू. बाळ बळवंतराय कसे आहेत म्हणा. बाळ बाळंतीण असा शब्द आहे. तेच कसे आहे म्हणजे कैसा आहे? एक बोलता हूँ धुंके करते आहे के करते. ये हो गया, ये हो गया म्हणे. बाकी कसे आहेत बाळ बाळ काय ते? हा, चांगले आहेत. नात 8 पाऊंडाची आहे. बस. आपली नाही व लग्न पाहिले. मला काय सांगता बाय? नात 8 पाऊंडाची आहे. जसं काय ह्यांच्याकडे मी 2 पाऊंड मागणार आहे. कौतुक सांगतायत. नाच झाली. त्याच्यात ह्यांची काय कर्तव्यकारी आहे? ओए जरा शांत बसा ना जरा. इनको बोलो ना. ये कैसा मक्खा है ये चेहरा. माशी भी नहीं होलता है के. शांत बसा जरा प्लीज. काही बोलू नका. मी चांगल्या मूडमध्ये आहे. मला काही SMS करायचे आहेत. मला नाच झाल्याचे. जरा शांत बसा. डझंट लुक गुड राईट. अच्छा, तुम्हाला नाच झाली? शाक्यात एक मिनिट. नाच झाली तर शाक आहे? नाही तसं ना. नातू झाला असता ना.
ते नातू नातू त्या गाण्यावर नाचलं असतं ना एन्जॉय करायला. मग नाही, नातीवर गाणं नाही ना एन्जॉय करायला. कशाला पाहिजे गाणं कशाला म्हणजे पाहिजे पाहिजे ना. आता नातूवर गाणं आहे तर नातीवर नको. अरे पण नको ना, गाणं नाही तर नाही ना. मग नाचणार कसं, एन्जॉय कसं करणार ना. काही पिक्चरवाले आहेत ना बासेडे, नातूवर गाणं लिहिली नाही. नातू नातू. आता ज्याला नात आहे तो बागी जाऊन काय दुर्वा उपटणार, त्याला नाचायला नको. कशाला दुर्वा उठायला पाहिजेत. नातूवर गाणं नाही ते, नातू झाल्या म्हणून नातूचं गाणं लावायचं, त्याचा अर्थ वेगळा आहे. मला नात झाली, मला अभिमान वाटलेला आहे, मी माझा एन्जॉय करेन, काय एवढं त्याच्यात. नाही पण नातीवर स्पेशल गाणं नाही ना. अरे कशाला मारायला स्पेशल पाहिजे गाणं, नाहीये नातीवर गाणं, काय प्रॉब्लेम काय तुम्हाला. प्रॉब्लेम म्हणजे आता योग्यतेचं जर गाणं नसेल तर माझा टाल कसा लागता. म्हणजे आम डोकं फिरतं माझं. माझा आज त्याच्या स्वतःच्या 61ला ते एका गाण्यात होता, मै लडकी पो पो पो, मै लडका पो पो पो, अटॅक घेऊन मला माहिती आहे. मी ढुंकून सुद्धा बघितलं नाही त्याच्याकडे वासाडे. कार्याला पण नाही गेलो का पण. अरे गाण्याचं काय चॉईस आहे का नाही. गाणं नको तसा चॉईस आहे. हा गाणं चांगलं असं तर गेलो असं वर्षी राहतात. ए काय बरं आहे तू, खूप झाला तुझा गप्पास. हे ना ओळख नाही पाळक ये करते, काही नाही उसमें कुछ नहीं है. ये इधर उसको बोलो ना जरा. बाकी भाग. बाकी हॅलो काय रे, नाही काय रे. ती शेरनी विमल माहिती का, शेरनी विमल. कोण शेरनी बिमल. अहो ती नाही काय, ती टेनिस एल्बो खेळते ती. सेरेना विलियम्स आहे ती, तो बापाने ठेवले शेरनी बिमल. टेनिस एल्बो खेळते ती, लॉन टेनिस खेळते. अरे नसेल माहिती तर गप्पास ना तू, कशाला बोलतो. फार काही माहिती असलं तर आवड दाखवता. अरे ना गप. शेरनी बिमल कोण आहे, शेरनी बिमल कोण आहे. कैसा एक्सप्रेशन देख खुद का. तो माइक नहीं लगा तभी पता चला कुछ बोलने वाला नहीं है तू. करेला अकेले के ये करो हमको. शेरनी बिलोन विमल. पाय खाजवतोय. नाही तसं नाही, ते शेरनी विमल आहे ना ती, तिच्या बापाने तिला टेनिस शिकवलं ना. मग त्याच्यामुळे ती मोठी झाली. मग म्हणजे तुम्ही तुमच्या नातीला स्पोर्ट्स मध्ये वगैरे टाकणार आहो का नाही. अरे मी आपला आजोबासारखी घर कोंबडी बनवून ठेवणार आहोत. एक सेकंड, मी घर कोंबडा वगैरे नाही आहे, सांगून ठेवतोय. काही वाटेल ते बोलायचं नाही. तुम्हाला माहिती आहे मी घर कोंबडा आहे. तिला काय कुठल्या स्पोर्ट्स मध्ये जायचं तिचे आई वडील ठरवतील ना, ते दोघे सक्षम आहेत. मग सरळ सांगा ना आजोबाची लायकी नाही म्हणून. अरे तू अरे यार बोलो ना, आणि इसको बोलो ना, कैसा ये करता है. हे भरा है फी अंग अंग के लहान मुल्क काय. नाही माईक नाही. लाज भी नहीं, कुछ देते ही नहीं एक्सप्रेशन ये लोग. बाकी आता नात मोठी झाल्यावर तिला मम्मम द्याल ना खायला. मम्मम मम्मम देणार. मग नाही तसं रे हा मम्मम आहे का, हा लाडावलेली शब्द आहे. हा जेवण बोलायचं जेवण. नाही ते म्हणाल नुन्नू मम्मम कॉम मम्मम खा. बोलव 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 तुला. मम्मू पाहतो असं तोंड करतोय. लहान मुलगा येईल का तुझ्या समोर करतोय. हा असं तुम्ही बोबडं बोलताव ना लहान पोरांसमोर, ती पण पोरांना बोबडं बोलायला लागतात. अरे आपलं स्वतःचं डिस्कन चांगलं पाहिजे. डिस्कन तुझ्या बापाचं डिस्कन. कुठं पोराला सांगतो डिस्कन. डिक्शन नाही तर डिक्शन ते आधी बोलायला शिक. तुला ना डिस्कन केलं पाहिजे तुला आयुष्यात देवाने, तेव्हा कळेल तुला. याला तुमचा पण डायरेक्ट सेवाग्राम. डिस्कन डॉक्टर म्हणत होता तपासू काय, तो मी मेलो आधीच. वासाठी पडली माझ्या नेला हसतायत. जबरदस्त पडला नाही.
बाकी आड चुलीत घाल तुझी बाकी आड बाकी मार नक बाकी बाकी बाळाला मसाज कोण करणार आहे, आई की आया? आया येणार आहे उद्यापासून. म्हणजे आई दिवसभर झबू खेळत बसणार? लाज नाही वाटत पोरांना जन्माला घालायला? लाज नाही वाटत? वाजविन फन का नशी खूप झाला तुझा वाजविन एक. तुला काय करायचं रे? तू बघ ना तुझ्या घरचं, मला कशाला सांगतो? दे एक लात. पाय खाजवतोय, तोडून टाक्यात पाय तुझा. काय खाजवतोय? देख मत देख मत नीचे देख. बाकी एका आजोबाची मजा आहे बाबा. नाच झाली हा. जाऊन खुशीत आहे. आता हा आजोबा नातेला विक्रम टिटवाळ्याच्या गोष्टी तुझा सांगणार. बाप विक्रम टिटवाळा, विक्रम नेताळा येतोय. विक्रम टिटवाळा, तुझा बाप गेला फिरायला तिकडे टिटवाळ्याला. काहीतरी शब्द ऐकतो तीन चार आणि तिकडे बोलतो काहीतरी. मारेल लात. बाकी मग तुमच्या नातीने कशात करिअर करत ठरवले? तुझ्या आई टॉयलेटला गेली ना, बाहेरून कडी लावण्यात करिअर करणार आहे ते. तुला काय करायचं रे? नाही तसं ना हो, माहिती असेल बरं. माहिती नाही केल्यावर गेली माहिती तुझ्या. नाही तसं ना हो, आपलं काय होणार आहे पुढे करिअर वगैरे काय? बघ तुझं तो, माझं मी बघन. काय होणार आहे ते होणार आहे. बाकी बाकी ठीक आहे रे, मस्त. तू काम काय करतोस? मी हा कामधंदा हा. हे, मला कामधंदा करायला कंटाळा येतो. मी लय आलशी आहे मग म्हणून. इकडे कशाला आलेस हॉस्पिटलमध्ये? आजार बिजार झाला असेल ना, ट्रीटमेंट घेणे जा ना घरी. इकडे कशाला बसलायस? ट्रीटमेंट हा नाही, ते हॉस्पिटल मधल्या फिरण्याचा वास मला जाम आवडतो ना. मी अदनमधनं येतो का नाही? आता खा मार चपलेने. नव्हे, वास आवडतो फिरायचा म्हणून येतोय. कहर परफॉर्मन्स, जोरदार टाळ्या, जबरदस्त. प्रसादा बाकी अशक्य आहे हे कॅरेक्टर. मला या सिरीजचं नावच भयंकर आवडतं, उगाच मोरे. म्हणजे इतकं ॲप्ट नाव. आणि म्हणजे या कॅरेक्टरचं काय करायचं प्रश्न पडतो मोरे. इतका राग येतो तुझा कधी कधी हे बघत असताना. म्हणजे समय जेव्हा आला तेव्हा ते मागचं बाळाचं चित्र आहे ना प्रसन्न, तसा आला. मला नाच झाली इथं. हळूहळू मोरेमुळे त्याचं काळीज तसं फाटलं आणि स्किटच्या शेवटी तो तेवढा ताड झाला होता. असा तो रंजक प्रवास. मला गंमत अशी वाटते की ही सिरीज बघताना जेवढी सोपी वाटते तितकी ती प्रचंड अवघड आहे. कारण एका जागी बसलेले असता तुम्ही दोघं आणि परफॉर्मन्स मात्र उंच उंच नेत असतात. त्यामुळे फार मजा आली. वंडरफुल ॲज युजल. सई क्रेझी परफॉर्मन्स होता. या स्क्रिप्टमध्ये एक बेसिक क्रेझीनेस असतो. तुम्ही तुमच्या बिईंगमुळे, अस्तित्वामुळे त्याच्यात अजून क्रेझीनेस भरता. आणि ही जुगलबंदी आम्हाला खूप आवडते. स्पेशल मेन्शन टू दत्तू आणि प्रियांका. आउटस्टँडिंग. म्हणजे प्रियांका तर हल्लीच नाही. खूप खूप त्या दोघांचं खूप कौतुक वाटतं मला. खूप इन्व्हॉल्व्ह होते. फारच मजा आली आज. थँक्यू. येस येस इंडीड, धमाकेदार परफॉर्मन्स. गॉड ब्लेस यू. मंडळी, आज शेंद्रू गानू देवलेकर आणि त्याची बायको यांच्या कचाट्यात अडकलाय बिचारा बँक अधिकारी. चला बघूया त्यामुळे आज इथे हास्याचं किती डिपॉझिट जमा होत आहे ते बघण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया रत्नागिरीची रत्न श्रमेश बेटकर, प्रथमेश शिवलकर आणि कोळीवाड्याची रेखा वरिता खरात यांना. इकडे काय पावसाळा बघतो काय? तुला सांगून ठेवतोय, तुझा जो बैल आहे ना बबन, ता गेल्या व्हॅलेंटाईन डेला तोंडात गवत घेऊन माझी गाय पल्लवीच्या आजूबाजूला प्रपोज मारा आला होता. त्याला सांगून ठेव, नाही तर बांधून ठेव, नाही तर त्याची सगळी कागदपत्र जप्त करीन मी. कळलं काय? माझ्या पल्लवीच्या आजूबाजूला येतो म्हणजे काय
काही साधी सुधी काय नाही ती रॉयल काय ती हा. वाव 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 आला माझा मॅक्शीतला ॲनिमल आला. काय ग काही लाज लज्जा शरम नसलच ना आपल्याला. नाही होती माझ्याकडं पण आपल्या लग्नात ती तुझ्या बापसाला दिली. काय जास्त गरजू वाटला मला. आज सकाळ मार खायचं वाटतंय तुम्हाला. हेच हेच जर सकाळी सकाळी उठल्यावर धमकी देतेस ना जरा प्रेम कर. नीट सांग काय इथं. नीट सांग काय तर बसा इथं सांगते बसा सांगते मी तुम्हाला. हा सांगतो बाई. घरामध्ये दाल तांदूळ तेल सगळं संपलेलं आहे. ती आणायला बाजारात जाणार आहो का शायनिंग मारून पोट भरणार आहे तेवढा सांगा फक्त मला. बाय म्हणजे गेल्या आठवड्यात आलेलं सगळं संपलं. सगळं संपला. तर डब्यात ओतलंस की डायरेक्ट किराणा घशात टाकलाच आहे. अगं वसाडी तुला मला तर कधी कधी वाटतं माहिती आहे तू फक्त जेवायसाठी माझ्यावर लग्न केलेलं आहेस. नाही तर काय दिसला की वरबाड तिच्या आईला. हा टोपात तर ताटात तरी येऊ दे. ताटात येऊ दे. मी अगदीच घशामध्ये घालते. तुमचा घसा नाही आहे. नाही आहे. तुमच्या बरोबर लग्न केलं म्हणून एवढी बारीक झाली आहे मी. हलू हलू एवढा नका करू. बारीक आहे मग माझ्या माहेरी मी घरातनं बाहेर पडायचे ना पोरा अशा शिट्ट्या मारत फिरायच्या माझ्या मागणी. अवजड वाहनं सकाळी नसतात फिरत रस्त्यावर. कळलं काय ट्रॅफिक हवालदार शिट्टी मारत असेल गैरसमज झाला असेल तुझा. काय बोलला नाही तर काय आपलं काय पण सांगते सकाळी सकाळी काय बोललो का टाकेन हो वेल्डिंग करून इथले येतो. माझी वेल्डिंग करणार तुमची कन्नीच कापते मी. कन्नी कापते. ये, ये, ये. ये, पाय घे. थांब, 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 लय बोलता वय. भाई माझे नमस्कार. चुकीच्या वेळी आलोय का? नाही, नमस्कार नमस्कार या 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 येवा येवा येवा. आमची प्रेमाची पोच नाही आहे मारामारीची आहे. येवा घाबरू नका. येवा 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 बसा बसा. नमस्कार. घाबरू नका. पालीव आहे ती पालीव चावत नाही. या तुम्ही काय बोलता या बसा बसा. ए, माणूस आलेला गुलाबी झालाय बसा बसा. घर छान आहे हा तुमचं. बाय काय एवढं सांगायसाठी आला मेसेज करायचा. नाही नाही मग नाही तर काय नाही, तुम्ही ओळखलेलं दिसत नाहीये मला. काय तू काय देवलावरचा झेंडाच कुठून ओळखायला. हा कोण माणूस आहे. हा याचा काय चालू काय. तुम्ही बस त्यांचं काय ऐकू नका. माझ्या वरडताव त्याच्यावर पण वरडताव बरं म्हणजे बसताव. आलेला म्हणतो घर छान आहे. माणूस मला कुठे येतात पाणी पिवा पाणी पिवा. हे काय पार्टी कशाला झाला. सावकाश. नमस्कार, माझं नाव प्रथमेश शिवलकर. अच्छा. मी MSJ बँक मधून आलोय. अच्छा तुम्ही देवळेकर. मीच चंद्रू गानू देवलेकर कोकणचा चॉकलेट हिरो. हा तुम्ही शेंद्रुगाव देवळेकर. हा मी MSJ बँक मधून आलोय. मी लोन एजंट आहे. अच्छा काय आहे लोन एजंट. लोन म्हणजे लोन कर्ज. नाही व भाऊ देवाच्या दयेनं आणि माझ्या माहेरच्या कृपेनं सगळे आमच्याकडे नको. आम्हाला कर्ज बिर्ज नको. नाही तुमचा गैरसमज होतोय ताई. मी कर्ज द्यायला नाही आलोय. मग? तुम्ही ते विहीर खोदण्यासाठी MSJ बँकेमध्ये 3 लाखाचं लोन घेतलं होतं. त्याचे EMI आणि भरले नाहीये तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. हा तर त्याच्यासाठी बँकेने तुम्हाला नोटीस पण पाठवली. त्याचंही तुम्ही उत्तर दिलं नाहीये. मला सांगा तुम्ही तो हप्ता भरलेला नाहीये. नाही आम्ही हप्ता भरलेला नाही. हा तुम्ही हप्ता भरलेला नाहीये. नाही भरलाय नाही भरलाय मान्य. तुम्ही हप्ता भरलेला नाहीये. अगदी नाही भरलाय. माझंच मला काय सांगताय परत तुम्ही हप्ता भरला नाही का भरला नाही ते सांगा मला. अच्छा तुम्ही असं विचारलं म्हटलं व्याकरण खेळतावाय. आम्ही नाही भरलेलं नाही. काय झालं राहून गेलं जमलं नाही. तो काय ओला टॉवेल आहे राहून गेला वाळत घालायचा जमला नाही. बाय गे म्हणजे एवढी बुलबुलीत कॉमेडी चालेल इथं. अरे काय आहे नाही. आणि मुलात ना काय झालंय मुलात मी टॉवेल वापरतच नाही. कल्ल्या काय मला मुलात मी टॉवेल वापरतच नाही. मी जातो डायरेक्ट इरी तुडी मारतो खाली आणि ओला बाहेर येतो आणि कटड्यावर असा बसतो आणि सुकवतो स्वतःला. माझा सगळा ओपन कारभार आहे तुम्हाला सांगतो. तुम्ही तुमचं पर्सनल माझ्यासमोर बोलू नका. तो EMI का भरला नाही ते तुम्ही मला सांगा. बरोबर पर्सनल सांगू नको. मग टॉवेलचं उदाहरण कशा देता वाय. मी आपलं तोंडाला आलं ते बोलू. त्यांना काही कळत नाही लोकांसमोर काय उदाहरणं द्यायची काय नाही. गप्प बसा. त्यांच्या त्यात खानदानात नाही ते आदिती खावं पवं खानदानातच नाही त्यांच्या. ताई ते अतिथी देव भव असं आहे. आदिती खावं पो तुमचं तुम्ही काढलंय. तिचं आहे सगळं खावं पो जिकडे नुसतं खायचं बस बाकी काय नाही तिला. नाही तर काय परक्या माणसासमोर इज्जत काढली.
मला बाहेर राहायचंच नाही तर मी चालले नाही, बाहेर. नाही, थांब, 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 थांब. नाही, नाही, नाही. थांबवा नाही जाणार बाहेर ती दरवाजा छोटा झालाय ती मोठी झाली तुम्ही आता- काय ते काय जरा शतपोलीला बाहेर जायचं म्हटलं तर दरवाजा फाकवायला लागतो मला ताई आता उभी इथं, हात माझ्या ताई तुम्ही बसा बघितलं? तुम्ही बसा इथे. बघितलं एक मिनिट तुम्ही अहो ह्याच्या मी 4 वेळा रिनोव्हेशन करायला लागलंय घराचं माहिती आहे का? बसा येता या तुम्हाला आधी इकडे बसा या साईडला कशा बसवता नाही, नाही, बसा. डायरेक्ट हातील तिचा नाही बसा तुम्ही इथं काय? हे बघा मी तुम्हाला समजावून सांगतो तुम्हाला कळलं नाहीये काय गंभीर बोला प्रकरण आहे. बोला नाही बोला कसं आहे तुम्ही 3 लाखाचं कर्ज घेतलंय हा. MAJ बँकेतून घेतलाय हा त्याचा हप्ता भरावा लागतो होय काय तो तुम्ही भरलेला नाहीये नाही 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 आम्ही भरलेलं नाही तुम्ही हप्ता भरला नाहीये तर तो का भरला नाही त्याचं मला रिझन सांगा मला बँकेला तसं ते कळवावं लागतं तर कळलं का? आमच्याकडं आणि काय आहे जर तुम्ही हप्ता भरला नाही हा. तर तो गुन्हा आहे काय बोलतो तुमच्यावर केस होऊ शकते आमच्यावर हा काय माणूस म्हणायचं माहिती? त्याला होलपटू काय तू नाही पकडा बोलतो. मला? हे? बाबा गुन्हा काय झाला एवढं जर तुम्हाला मस्ती आली असेल ना तर वस्तू जप्त करा तुमची वीर पाडली ना तुम्ही मग? वीर कशी जप्त करणार तशी प्रोसिजरच नसते ना काय झालं त्याच्यात काय नकावडं पाणी बँकेत न्या पित नाही पाणी तुम्ही तुम्ही बोलता ते ऐकता का हो कधी? ऐकलं हे काय काय नका कसं वाटेल ती बँकेची माणसं तांब्या भरून घेऊन चाललेत तसं नसतं ती प्रोसिजर नसते हे नाही करता येत नाही महिला घेऊन जावा महिला घेऊन जावा तुम्ही आणि काय करू ह्यांना घेऊन बँकेत न्यावा कामाला ठेवा हा. बँकेतली लादी पुसायला लावा भांडी घासायला लावा आणि त्याचा पगार द्यावा आणि त्या पगार हप्ता म्हणून वळवा अहो काही काय बोलते अहो बँकेमध्ये एज्युकेटेड माणसं असतात परीक्षा होते बँकेची ह्यांना कुठे ठेवणार तिकडे मी नाही हे पण बरोबर आहे नाही हा अडाणी गावचा गोला आहे सगळा पण काय घालची नको अजून दुसरं काम करता येईल हा. जी माणसं लोन फेडत नाहीत ना हा. त्यांना घाबरवण्यासाठी हिला वापरा हिला हे सगळे घाबरतात अहो मागल्या डायमाला रात्री 12 वाजता ही पाणी प्या उठली सोकट भरला म्हणून कळलं काय आणि केस बी सगळे विस्कटलेले ना तिथे असं पाणी पिताना झुरल्यांची आणि तिची नजर झाली माझ्या घरात काय गावात झुरलं नाही आहे आता त्याची 2 झुरलं तर मिशा कापून बाहेर देऊन गेलेत मग आमच्या गावात तुम्ही आमच्या गावात तोंडात मजा घालू आमच्या गावात आहे ना जर कोण औषध घेत नसेल ना तर हिचा फोटो दाखवतात 3 टायमाच्या गोळ्या माणूस एकदा घेतो काय बोल काय बोलता वय? नाही तर काय माझ्यापेक्षा ह्यांना घेऊन जावा रिकामच्याकडे इथं माणूस बसलेला असतो अहो, काय बोलताय हे म्हणतात तुम्हाला घेऊन तुम्ही त्यांना घेऊन जावा मला कळलंय तुमच्यासारखी माणसं काय पहिल्यांदा भेटली नाहीत मला मग? 100 माणसं भेटतात अशी मला तुम्हाला ना हे हप्ते फेडायचे नाहीत तुमच्यासारखी माणसं आहेत ना म्हणून बँका बुडतात तिकडे वा, मी बँकेला कळवतो थांब असं हलपटवी ना इथले इथं हा? काय पण बोलायच तर आमच्या मुलं बुडले अरे मुलात आधी विहिरी मला प्रॉफिट नको व्हायला तिथं खोली 90 फूट खोल हिर कुणाची असते काय हा 90 फूट खोल खोदताना मला कळच ना मी विहीर पाडतोय की नवीन विहीर शोधतोय अहो, पण हा? जिथे एवढी खोल 90 फूट पाणी लागतं तिथे पाडायचीच ना वेगवेगळे पाडायची बँक तुम्हाला सांगत नाही इकडे पाडा विहीर म्हणून बँकेने सांगितलं नव्हतं एवढी खोल 90 फूट अरे काल दगड टाकला तो आज पडला दुपारी बुडूक म्हणून आवाज आला मला एवढी खोल याचा कायच नाही माणसाची काळजी असेल ना तुम्हाला हा. 2 महिन्यापूर्वी विहिरीची पूजा करण्यासाठी एक माणूस खाली गेलाय तो अजून वर नाही आलाय बुडबुडे येतात ना त्याच्यातनं मंत्राचा आवाज येतो त्याच्यावर नकलतं खाली जिवंत आहे तो काय माणूस म्हणायचं हे हो पण तुम्ही विहिरीच्या एवढी आतमध्ये पूजा घालायची कशाला बाहेर घालायची ना पूजा व काय बोलताव भाऊंनी येडे झालं का काय तुम्ही जलदेवता कोपली असतात आमच्यावर मोठी जलदेवता कोपली असते जलदेवता कोपली तर चालते तुम्हाला इथे बँकेच्या EMI भरत नाही ते नाही चालत आहे तुम्हाला अहो आम्ही नाही भरले मान्य आम्हाला नाही भरले एवढं काय एवढं समजुतीने घेऊ नका तुम्ही EMI भरले नाही त्याचं काय ते बोला नुकसान झालं आमचं त्याच्यात काय नुकसान काय झालं तुमचं सगळं नुकसान झालेलं आहे आमचं हा काय बोला ती विहीर पाडायची म्हणून ना मला तिथला आंबा तोडावा लागला तो जर आंबा आज असता ना सगळ्या मुंबईला आंबे वाटले असते मी लक्षात झालो असतो आंबा होता अहो पण तिथे जर विहिरीच्या जागी म्हणजे जिथे विहीर पाडली तिथे आंबा असतं तर डॉक्युमेंट मध्ये दिसलं असतं असं काही दिसत नाही इथे कसा दिसेल हा येडा आहे काय ना नाही अहो, जी गोष्ट आत असते ती बाहेर दिसेल काय म्हणजे? आंबा आत होता कोय रुजवली होती काय वेळ आहे का माणूस त्या कोळीवरती तुम्ही ते काय लक्षातच बनणार होतात कोळी रुजलीच नसती मग काय केलं असतं तुम्ही साधी सुधी कोय ना आमची खानदान देवलेकरांची कोय आहे ती कमी लेखू नका सांगे ना नाही तर काय यांची कोय जबरदस्त आहे हा. कातलावर पेरली ना तरी आंबा उगवल मग? यांच्या कोळीला पण मोर येतो माहिती आहे एवढंच काय गाणं पण आलंय त्याच्यावर कोय कोय मग काय पण बोलले का त्याला उगाच आपलं काय पण बोलताय कोळीचं मला सांगू नका तुम्ही EMI देणार आहात की नाही तर मी तसं कळवतो देणार तिकडे. नाही अहो नुकसान झालं देणार कसं काय नुकसान झालं तुम्हाला ना तुमच्यासारख्या माणसांना ते वसुली एजंट येतात ना तेच पाहिजे ते वाजंत्री घेऊन येतात आणि अख्ख्या गावामध्ये बदनामी करतात की ह्यांनी हप्ते भरले नाहीत म्हणून त्या बदनामीची काळजी आम्हाला नाही त्याच्यासाठी यांचा गावात नावच नाही आहे म्हणजे आणि जो नाव आहे तो बदनामीपेक्षा पण डेंजर लेवलला आहे व भाऊ नो ते जाऊ दे ते वाजंत्री येतात ते पोपटाचं गाणं लावतील काय हो बाय माझ्या पोपटाचं गाणं लागलं तर माझं असं पिसाललं होतं मी
dance माझा सुरू होतो. बघितलं हेच आहे कोंबडी मोर आणि पोपट तिघं एकत्र नाचले बघा आता हा? काय आहे कुठला डान्स हा गेली वासाडी त्यांना इथं सांग- नवऱ्याची इज्जत आहे त्याचं काय हिला पोपटावर नाचायचं त्यांना सांगा गंभीर प्रकरण आहे हे. तुम्ही EMI भरलेलं नाहीये, प्लीज तुम्ही EMI द्या ना. तर मला रिझन सांगा तुम्ही काय EMI देत नाहीत म्हणून त्याचं. रिझन काय सांगायचं नाही तर नाही आहे ना नाही देणार आमच्याकडे पैसेच नाही आहे सगळे तुमचं काय नुकसान काय झालंय? नुकसान- विहिरीला पाणी लागलंय ना? विहीर पाण्याने भरते ना तुमची? अरे होय बाबा मागल्या पावसाला अगदी तुडुंब भरली होती पण हिला अवदस आली ना मला काय होतं ही म्हणाली आता मी गावच्या पोरांसाठी स्विमिंग क्लासेस काढते काय? हा सगळ्यांना काय ते बारकं बारकं कपडे दिले आणि सगळ्या पोरी रांगेत उभ्या राहिल्या. दिसायला छान होत्या म्हणजे सगळे छान दिसत होते पण रांगेत उभं केलं ना कातड्यावर आणि ही काय म्हणाली मी पहिली उडी मारून दाखवते कशी वाटते ती खाली उडी जे काय मारला बटकन सगळं पाणी वर आलं माझा सासरा पाटावर जेवायला बसला होता तसाच व्हावला वाटीतले 2 गुलाबजाम घेऊन हे बघा हो मग तुमचा सासरा वाहून जाऊ दे ना तर ह्या बाई या ताई कोणत्या वाहून जाऊ देत. मला तुम्ही माझं EMI द्या ना तर मी बँकेला कळवतो की ही माणसं बँकेला फसवत आहेत म्हणून. घे बाय माझी ही बाई वाहून जाऊ दे माझ्या घरात येऊन मला धमकी दिली नाही मी बोललो तू आता वाचत नसतोस म्हणजे तू आता वाचत नसतो हो त्या दरवाजा लावतात त्या. दरवाजा लावला म्हणजे जनरली हैदोसच घालते ती मी तुला बोललो नाही आता मी ठेचला तर नावाची श्रीदेवी शेंद्रू देवलेकर नाही उर्फ कोकणची कॅन्डी म्हणजे टाल्या काय बोललास काय ही बाई वाहून जाऊ दे बसलाव काय ऐका ना वा वा खरोखरीच तुमच्या मल्टी टॅलेंटेड पसारानं हायदोस घातला. बघा यावर आपल्या हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. सई दणदणीत परफॉर्मन्स होता फार मजा आली मला ही जोडी आता खूप आवडू लागली आहे एक वेगळी मजा येते तुम्हाला एकत्र बघून अदर सिनारिओजमध्ये वनीच्या शरीरयष्टीवरती तू जेवढे जोक करतोस अदर सिनारिओजमध्ये मी हलकी हिरमुसले असते चिडले असते पण मी हेल्पलेस होते आणि मी हसायला लागते. इट इज युअर रायटिंग. मला असं वाटतं की तुमच्या लिखाणात एक स्पंक आहे आणि इट गेट्स अस एव्हरी सिंगल टाईम. फार आवडतो तो स्पंक आणि तो असाच राहू दे. ऑल द बेस्ट. मजा आली. वा 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 आणि मंडळी याचबरोबर इथे कार्यक्रमात वेळ झाली आहे तुम्हाला राम राम म्हणण्याची. पण हास्याचा हा वाढीव बोनस घेऊन आम्ही पुन्हा भेटणार आहोत तुम्हाला. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा. टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया.